नमस्कार. आज आपण सगळेजण इथे प्रकाशन समारंभासाठी एकत्र जमलेलो आहोत. भीष्म प्रकाशन आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये मी कल्याणी कुलकर्णी आपणा सर्वांचं स्वागत करते. डॉक्टर विद्याधर वैद्य यांनी लिहिलेल्या ॲस्ट्रोमेट्रोलॉजिकल टेक्निक्स फॉर प्रेडिक्टिंग रेनफॉल अँड इट्स डिस्ट्रीब्युशन हा एक प्राचीन भारतीय शास्त्रीय पर्जन्यवृष्टी अनुमान या पद्धतीवर म्हणजेच वराहमिहिर तंत्रावर आधारित एक प्रात्यक्षिकपर ग्रंथ आहे. आजच्या या आपल्या समारंभामध्ये प्राध्यापक डॉक्टर वार्ष्णेय सर, श्री काशीनाथ देवधर सर, डॉक्टर विद्याधर वैद्य सर आणि प्राध्यापक क्षितिज पाटुकले सर उपस्थित आहेत. मी या मान्यवरांना विनंती करते की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. आपल्या या सर्व मंचावर उपस्थित असलेले जे मान्यवर आहेत त्यांचं आपण स्वागत करूया, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी प्राध्यापक क्षितिज पाटुकले यांना विनंती करते की त्यांनी वार्ष्णेय सरांचे स्वागत करावे. आजच्या कार्यक्रमाचे वार्ष्णेय सर हे अध्यक्ष आहेत. पाटुकले सरांना विनंती करते की त्यांनी काशीनाथ देवधर सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. काशीनाथ देवधर सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. मी प्राध्यापक अनिकेत पाटील यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर विद्याधर वैद्य सरांचे त्यांनी स्वागत करावे. आजच्या पुस्तकाचे ज्याचं प्रकाशन होणार आहे त्याचे लेखक आहेत डॉक्टर विद्याधर वैद्य सर. एक अगदी थोडक्या शब्दामध्ये मी या पुस्तकाबद्दल थोडंसं सांगते आपल्या सगळ्यांना. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू से दॅट डॉक्टर वार्ष्णेय सर हॅज व्हेरी राईटली सेड अबाउट दिस बुक इन दिस बुक्स फॉरवर्ड that rain is the only source of water which recharges and enlivens other sources of water such as snow on mountains, rivers, ponds, wells and underground water. Rather, it can be said that rain is giving life on earth to all living beings. Our forefathers, rishis, munis were looking at the sky to see the movement of clouds and thus rains. ये सब जो मैंने अभी पढ़ा that is very well explained in this श्लोका. अग्नौ प्रस्ताहुतिः सम्यक् आदित्यम उपतिष्ठते आदित्यात् जायते वृष्टिः वृष्टेः अन्नम ततः प्रजा. याचा अर्थ आहे अग्नीमध्ये जेव्हा आपण आहुती देतो तर ती आहुती सूर्याला जाऊन मिळते आणि सूर्य पुन्हा एक पर्जन्याच्या रूपाने ती आपल्याला परत करते, ज्याच्यातून अन्नाची निर्मिती होते आणि पुढे त्याच्यातूनच प्रजेची निर्मिती होते. तर मला असं वाटतं की हा श्लोकच विद्याधर वैद्य सरांच्या संशोधनाची प्रेरणा आहे. सरांचे संशोधनाचे मुख्यत्वे करून 3 उद्दिष्ट आहेत जे मी तुम्हाला सांगते आता. पहिलं म्हणजे प्रमुख ग्रहांचे संयोजन, या ग्रहांच्या संयोजनाचा आणि पर्जन्याचा परस्पर संबंध आणि वराहमिहिर यांच्या पर्जन्यवृष्टी अनुमान पद्धतीचे प्रमाणीकरण. या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला सरांच्या पुस्तकात मिळेल. आणि त्याचबरोबर सरांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रयोग केले, जसे की महाराष्ट्रात 3 ठिकाणी केले, गुजरातमध्ये वेगवेगळ्या 4 ठिकाणी केले, तर या सगळे प्रयोगाची मांडणी त्यांनी त्याच्यामध्ये काय काय गोष्टी ऑब्झर्व केल्या ह्या सगळी माहिती सरांच्या पुस्तकात आपल्याला मिळेल. आता मी भीष्म स्कूल ऑफ इंडिक्सचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक क्षितिज पाटुकले यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. सर. आदरणीय डॉक्टर MC वार्ष्णेय सर, माझे मित्र काशीनाथजी देवधर सर आणि आजचे उत्सवमूर्ती डॉक्टर विद्याधर वैद्य
आणि आज सपत्नीक ते उपस्थित आहेत. वहिनींना सुद्धा आज या कार्यक्रमामध्ये पाहून मला अतिशय आनंद होतोय. भीष्म प्रकाशनच्या वतीनं भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीजचे जे एक ॲथोराईज पब्लिकेशन विंग आहे, आज या एका आगळ्या वेगळ्या ग्रंथाचं प्रकाशन होतं. हा ग्रंथ इंग्रजीमध्ये आहे. हा ग्रंथ म्हणजे खरं तर डॉक्टर विद्याधर वैद्य सरांनी जे PhDचं संशोधन केलेलं आहे, त्या संशोधनासाठी त्यांनी जो थिसिस सबमिट केला होता तो थोडासा मॉडिफाईड करून आणि तो सर्वसामान्य माणसांना कळावा अशा दृष्टीनं त्याच्यावर त्या पद्धतीचे संस्कार करून अशा प्रकारचा त्यांचा PhDचाच थिसिस आज ग्रंथरूपानं प्रकाशित होतो आहे. आज एक अतिशय विलक्षण असा मला असं वाटतं सोहळा आहे. खरं तर गेली 75 वर्ष किंवा त्याच्या आधीची 150 वर्ष किंवा कदाचित गेली 700 वर्ष एका विचित्र प्रकारच्या मला असं वाटतं की पारतंत्र्याचा आपण सतत अनुभव घेतो आहे. जे जे माझ्या देशामध्ये आहे, जे जे माझ्या पूर्वसूरींनी सांगितलेलं आहे, जे माझ्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे, ते सगळं केवळ आणि केवळ हास्यास्पद आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायची अजिबात काही गरज नाही आहे. आणि आपण सगळे मॉडर्न लोक आहोत, मॉडर्नकडं जाणारे लोक आहोत आणि आपण केवळ जगातले सर्वात ज्ञानी लोक हे केवळ वेस्टर्न लोकच आहेत. अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह गेली अनेक वर्ष आपण पाहतोय सातत्यानं. आज सकाळीच मी एका गृहस्थांशी बोलत असताना माझ्याकडे इन्क्वायरीसाठी माझ्या कार्यालयामध्ये आली होती एक तरुण मुलगी, आर्किटेक्ट झालेली. तर तिच्याशी मी बोलत होतो आणि काल COEPला पण एका कॉन्फरन्समध्ये संबोधित करताना मला अतिशय आश्चर्य वाटतं की म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये असणाऱ्या प्राध्यापकांना सुद्धा 14 विद्या कुठल्या आहेत याच्याबद्दल काही माहिती सांगता येत नाही, किंवा इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चरलचा जो काही मूळ ग्रंथ कुठला आहे, सम्रांगण सूत्रधार, याच्याबद्दल सुद्धा कोणाला काही माहितीच नाही. म्हणजे जणू काही आपला याचा काही संबंधच नाही अशाच दृष्टीनं ते या सगळ्याकडं पाहतात. आणि दुसऱ्या बाजूला आज आपण पाहतोय ती जी एक अत्यंत विलक्षण चैतन्ययुक्त अशा प्रकारची एक तरुण पिढी, ती तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे, माहिती तिच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे आणि ती सतत शोध घेत आहे कशाचा तरी. याचं कारण कदाचित या पृथ्वी तलावरचं मानवाचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. अशा प्रकारच्या खाणाखुणा आपण आजूबाजूला पाहतोय. आज या पुस्तकाचं प्रकाशन होताना, माझं मूळ गाव कोल्हापूर आहे, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नरसिंहवाडी जवळ कुरुंदवाड नावाचं गाव आहे. दत्त संप्रदायाचे आम्ही लोक आहे, तर ते माझं मूळ गाव आहे. तर आमच्याजवळच पट्टणकोडोली नावाचं एक गाव आहे आणि तिथं तो एक धनगरांचा देव आहे, बिरदेव म्हणून, आणि त्याची दरवर्षी भाकणूक होते. तर मला आठवतं लहानपणापासून मी त्या भाकणुकीला जायचो. तर अक्षरशः तिथं काही लाख लोक त्या भाकणुकीला जमतात, अजूनही जमतात. 2-2.5 लाख लोक त्या छोट्याशा एका खेडेगावामध्ये त्यावेळेला गोळा होतात आणि त्यावेळेला ते मग पुढच्या हे जे काही भविष्य कथन ते करतात आणि पर्जन्यवृष्टी कशी, पीक पाणी असेल वगैरे वगैरे वगैरे. तर मी अगदी लहानपणापासून ते जातोय, पाहतोय आणि मला आता सगळी गर्दी किंवा जत्रा मेळावा अशाच दृष्टीनं त्याच्याकडे पाहत होतो. पण त्याच्या मागं काही विचार असेल, त्याच्या मागं काही अशा प्रकारचं एक वैज्ञानिक तत्त्वज्ञान असेल, अशा प्रकारची कल्पना त्यावेळेला नव्हती. परंतु जीवनाच्या प्रवासामध्ये पुढं जात असताना, वेगवेगळ्या गोष्टी शिकत असताना, वालचंद कॉलेजला मी इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर हे सगळं पाहत असताना नंतर काळाच्या ओघामध्ये असं लक्षात आलं की खरं तर आपण ज्याला दुर्लक्षित केलं किंवा ज्याच्याकडे आपण डोळे उघडून पाहिलं नाही आहे, त्यातच खरं सगळ्यात जास्त ज्ञान सामावलेलं आहे. आणि आमचे भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीजचे जे एक वन ऑफ द मेंटर आहेत डॉक्टर कपिल कपूर, ते नेहमी असं म्हणतात की इंडियन नॉलेज सिस्टीमकडे जगातली सगळ्यात मोठी अशा प्रकारची ज्ञानसंपदा स्क्रिप्टच्या रूपामध्ये जवळजवळ 1 कोटीहून अधिक स्क्रिप्ट या इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये, वेस्टर्न नॉलेज सिस्टीममध्ये असे म्हणजे काही हजारातच केवळ मोजता येईल अशा प्रकारची ग्रंथसंपदा आहे. आणि या इंडियन नॉलेज सिस्टीममधल्या या ग्रंथसंपदेपैकी 5% सुद्धा ग्रंथांचं अजून अध्ययन झालेलं नाही. यातले मोठ्या प्रमाणावर ग्रंथ जर्मनीमध्ये, ब्रिटनमध्ये, अनेक युरोपियन राष्ट्रांमध्ये, अमेरिकेमध्ये आहेत, परंतु त्यांचा कोणी अभ्यास केला नाही. मला असं वाटतं की
या अशा विषयावर डॉक्टर विद्याधर वैद्य सरांनी जे काही संशोधन केलं आणि त्याचा आज जो काही ग्रंथरूपानं आपण हे प्रकाशित करतोय, अशा प्रकारचं कदाचित हे पहिलंच संशोधन या देशामध्ये घडलं. या अर्थानं हे अतिशय महत्त्वपूर्ण असा हा विषय आहे आणि एका नवीन दिशेनं आज गेली 8 वर्ष आपण माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दूरदृष्टीने आपण जे काही पाहतोय की एका वेगळ्या दिशेनं विचार करणं आणि प्रत्यक्ष तो कृतीत आणणं, कार्यवाही करणं, या दृष्टीनं फार मोठ्या प्रमाणावर काम होतंय. आणि त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आज या सरांच्या PhD ग्रंथाचं पुस्तक रूपानं प्रकाशन होतंय. हा एक अतिशय विलक्षण असा योगायोग आहे. हे पुस्तक वैयक्तिकरित्या मला असं वाटतं आणि वार्ष्णेय सरांनी पण त्यांच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की हे पुस्तक कदाचित या पर्जन्य वर्षा किंवा त्याचं जे काही हे अनुमान आहे त्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर एका क्रांतीची बीजं या पुस्तकाच्या रूपानं, या संशोधनाच्या रूपानं मला असं वाटतं की नक्की प्रवाहित होतील किंवा त्याची आता सुरुवात होईल आणि देशभरामध्ये अनेक लोक, अनेक विशेषतः तरुण लोक या क्षेत्राकडे आकर्षित होतील. मला अतिशय कौतुक वाटतं की आमची जे मुखपृष्ठसुद्धा याचं तयार केलेलं आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये मुखपृष्ठाचा सुद्धा अतिशय चांगला रोल आहे की ज्याला ते मुखपृष्ठ बघितल्यानंतर जणू की आपण त्या जगामध्ये जातो. आणि यज्ञ संस्कृती म्हणजे कितीतरी वेळेला मला असं वाटतं की हा देश यज्ञ संस्कृतीसाठी ओळखला जात होता आणि आज यज्ञ किंवा अगदी घरात साधं लघुरुद्र किंवा एखादी पूजा करायची झाली तरीसुद्धा तो चेष्टेचा विषय होऊन राहिला आहे. अशा एका संक्रमणाच्या कालखंडामध्ये हे पुस्तकाचं प्रकाशन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये मला असं वाटतं की ही जागरूकता, मी अनेकदा असं वाटतं की हे सगळं भावनिक आहे का, हे बालिश आहे का, की आपल्याला आपल्या पूर्वसुरींचा कारण नसताना अभिमान वाटतोय का. तर मला असं वाटतं की आज ही ग्लोबल वॉर्मिंगची समस्या, दिवाळी आलेली असताना सुद्धा सतत पावसाची भीती आणि सगळं जे काही आपल्या आजूबाजूचं बिघडलेलं सगळं एन्व्हायरमेंट आहे, अशा वेळेला आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी, प्राचीन म्हणजे त्यांना खरं तर आपण एन्शियन इंडियन सायंटिस्ट, ऋषी सायंटिस्ट असं त्यांना म्हणायला पाहिजे. वाराह मीर हे काही आईन्स्टाईनपेक्षा कमी दर्जाचे होते की आजच्या कुठल्याही नोबेल, म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षाही कितीतरी पटीनं ते पुढं होते. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हे सगळे लोक अत्यंत निस्वार्थ होते. त्यांनी जे काही म्हणजे मग ते ऋषी असू देत, मुनी असू देत, संत असू देत, त्यांची वचनं मी फॉलो का करायला पाहिजेत, कारण ते सगळं कार्य त्यांनी अत्यंत निस्वार्थ पद्धतीनं केलं. त्यांना त्याच्यातनं त्या कालिदासाचा जन्मसुद्धा कधी झाला हे शोधता येत नाही आहे. म्हणजे इतक्या निस्वार्थ पद्धतीनं सर्वांच्या हितासाठी त्यांनी काम केलं. त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आजचा हा ग्रंथ अतिशय क्रांतिकारी ठरेल. आम्ही सुद्धा प्रत्येक विद्यापीठांमध्ये या प्रकारच्या या विषयाच्या संदर्भात म्हणजे जसं आता हा वराहमिहिरांची किंवा ही जी काही निरीक्षणं आहेत वेगवेगळी नक्षत्रांवर आधारित, वेगवेगळ्या ग्रहांवर आधारित, किंवा मला कितीतरी वेळेला आश्चर्य होतं की किती सूक्ष्म निरीक्षण होतं. आणि ते सूक्ष्म म्हणजे खरं तर विज्ञानाचं महत्त्वाचं जे काही साधन आहे ते ऑब्झर्वेशन हे आहे आणि ते आपल्या पूर्वसुरींनी इतकं छान पद्धतीनं जाणलं होतं. आणि त्यातून मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यावर खरं तर वार्ष्णेय सरांच्या पाठिंब्यामुळं आणि त्यांच्या मला असं वाटतं की प्रेरणेमुळं विद्याधर वैद्य सरांनी हा विषय हाती घेतला आणि त्यांनीसुद्धा सातत्यानं त्याला एका या तशा चाकोरीबद्ध नसलेल्या एका विषयाला त्यांनी सातत्यानं मला असं वाटतं की पाठिंबा दिला आणि त्यातनं एवढं मोठं कार्य उभं झालं. आज मला या क्षणी नानांची पण खूप आठवण येते. डॉक्टर विद्याधर वैद्यांची माझी पहिली भेट बार्शीला परमपूजनीय सुदर्शनजी आणि परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज वासुदेव निवासचे, तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बार्शीला तेव्हाला काही 1-2 आठवडे राहिलो होतो आणि त्या दरम्यान आणि नंतरही अनेकदा डॉक्टर विद्याधर वैद्य सरांची माझी ओळख झाली. आणि आता राजू देवकर इथं आहे, या क्षेत्रात काम करणारे अनेक लोक आहेत. आणि मला असं वाटतं की आज ह्या यज्ञ या प्रकाराकडं किंवा आपल्या या भाकणूक किंवा आता भाकणूक हा सुद्धा एका अर्थानं ग्रामीण भाषेतला यज्ञच आहे. जी काही ती कृती आहे ती याच्याकडे यज्ञ म्हणूनच त्या यानं पाहिलं पाहिजे. तर याची पुन्हा एकदा मला असं वाटतं त्याच्याकडं पुन्हा पाहणं, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय पाहणं आणि आजचं जे काही पूर्वज्ञान आहे ते आजच्या काळाला ॲप्लिकेबल करणं, आजच्या काळाला युगानुकूल करणं आणि त्याचा अधिकाधिक संपूर्ण मानव समाज, संपूर्ण विश्वामध्ये त्यानं अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं सुखानं राहावं अशा दृष्टीनं अशा प्रकारचा दृष्टिकोन विकसित होण्याची फार मोठी गरज आहे. त्या दृष्टीनं हे पुस्तक प्रकाशित करताना भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीजचे सगळे सदस्य आणि भीष्मचे सगळे हे कुटुंबीय यांना अतिशय आनंद
होत आहे आणि अतिशय अभिमानही वाटत आहे. म्हणजे विद्याधर वैद्य माझे व्यक्तिगत मित्र आहेत, पण या विषयाचा हा ग्रंथ प्रकाशित करताना आम्ही अतिशय रोमांचित आहोत आणि वार्ष्णेय सरांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि शुभेच्छानं याच्यात काहीतरी फार मोठं काम उभं राहील असा मला विश्वास वाटतो. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. नमस्कार. धन्यवाद सर. खरोखरच हा ग्रंथ क्रांतिकारक आणि इतिहास घडवणारा ठरेल. आपण आता आपला पुस्तक प्रकाशनाचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो संपन्न करूया. डॉक्टर विद्याधर वैद्य सर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं प्रकाशन आता होत आहे. सर तुमचं खूप अभिनंदन. आम्हा सर्पांतर्फे विद्याधर वैद्य सरांचं मी अभिनंदन करते. जय मातरम. आत्ताच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर विद्याधर वैद्य यांचा परिचय मी करून देते आणि त्यानंतर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सर ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीमध्ये सरांची PhD झालेली आहे आणि ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून आनंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. हवामान बदल आणि पर्जन्यवृष्टी अनुमान यावर त्यांचे संशोधन सुरू आहे. विज्ञान भारती गुजरातचे स्टेट ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून ते कार्यरत होते. 2016 ते 2020 मध्ये त्यांनी विज्ञान भारती गुजरातचे अध्यक्षपद भूषविले आहे. तर सर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही मनोगत व्यक्त करा. आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या अतिशय हृद्य सोहळ्याचे अध्यक्ष आणि माझे हवामानशास्त्र या विषयाचे गुरु डॉक्टर वार्ष्णे सर. खऱ्या अर्थाने गुरु ह्याच्यासाठी म्हणतो की मेट्रोलॉजीचा पासून त्यांनी मला जे शिकवलं आणि आजपर्यंत मी त्यांचा विद्यार्थीच आहे, पुढेही राहणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि आमचे मित्र डॉक्टर काशीनाथजी देवधर, भीष्म इंडिक स्कूल आणि भीष्म स्कूलचे प्रणेते, संस्थापक अध्यक्ष आणि आमचे मित्र प्रोफेसर क्षितिज पाटुकले सर, उपस्थितांमध्ये अनेक स्नेही माझे मित्र पुण्यातले की जे माझ्या या वाटचालीला साक्षी आहेत आणि या विषयावर प्रेम करणारे सगळे बंधू भगिनी. सर्वप्रथम भीष्म प्रकाशनचे मी आभार मानेल की या अतिशय आगळ्या वेगळ्या विषयावरील पुस्तक पब्लिश करण्याचा त्यांनी विचार स्वीकारला. सुमारे 1 वर्षापूर्वी पाटुकले सर आनंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीत आले असताना सहज अनौपचारिक चर्चांमध्ये बोलत असताना इंडियन नॉलेज सिस्टीमवर आपण काय करू शकतो काय नाही असा विषय चालला होता आणि त्यांनी मला वाटतं कोरोना काळामध्ये ऑनलाईन कोर्सेस चालू केले होते. त्यात एन्शंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इंडॉलॉजी अशा 2 विषयांमध्ये त्यांनी मला हवामानशास्त्र, प्राचीन हवामानशास्त्र या विषयावरचे 2 लेक्चर्स मला त्यांनी दिले होते. सांगायला आनंद वाटतो. अतिशय सातत्यपूर्ण असे हे ट्रेनिंग्स चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 लेक्चर्स माझे असतात. त्यामुळे तो स्नेहबंध होता. तेव्हा त्यांनी मी बोलायला आणि त्यांनी हो म्हणायला एकच गाठ पडली. अजूनही तो दिवस मला आठवतो आणि मी विचार करत होतो की ह्या पुस्तकाचा आपण रिसर्च पेपर लिहावा किंवा काय करावं असा मी विचार करत होतो. सन 2020 साली माझा PhDचा प्रबंध मी विद्यापीठाला सादर केला आणि मला इथे सांगायला आनंद होतो की प्रोफेसर वार्ष्णे सर माझे एक्सटर्नल एक्झामिनर होते. त्यांनी स्वतः तो थिसिस तपासला आणि माझी जी नंतरची जी परीक्षा असते फायनल एक्झाम थिसिसची ती पण त्यांनीच घेतली होती आणि सुमारे 2 तास परीक्षा चालली होती. त्यामुळे ही जे टास्क मास्टर प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचून करणार आणि दोन्ही कृषी विद्यापीठं म्हणजे आनंद कृषी विद्यापीठ असेल, कामधेनू विद्यापीठ असेल, त्याची पायाभरणी आणि एकूण त्याची जी भरारी आहे त्याचा पाया मजबूत जो आहे आणि तत्पूर्वी डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी कासाम ज्याला म्हणतात ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये
त्याच्याही पायाभरणीत सरांचा अतिशय मोलाचा वाटा. सगळ्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांनी अनुभव घेतला असेल आणि संघाचे ते अधिकारी होते आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय मोठं योगदान आहे. असे मी नेहमी म्हणत असतो आमच्या मुलांना किंवा यंग पिढींना की मी अतिशय भाग्यवान आहे की मला असे चांगले गुरु मिळाले. मी इथे विशेष उल्लेख करतो, या विषयाची जी माझी ओळख झाली, वार्ष्णे सरांनी मला एका गृहस्थांचा परिचय करून दिला. मी डिसेंबर 93मध्ये एका प्रोजेक्टमध्ये सिनियर रिसर्च असिस्टंट म्हणून जॉईन झालो, ॲग्रो ॲडव्हायझरी सर्व्हिसेस. साधारण 1994 साली धनसुखबाई शहा त्यांच्या कन्या इथे उपस्थित आहे. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं. ते माझे एक प्रकारचे गुरु म्हणता येईल. तर ॲस्ट्रोमेट्रोलॉजी या विषयामध्ये सुरुवातीची जी चर्चा आहे ती त्यांच्यासोबत झाली. हळूहळू त्यांच्याचमुळे श्री विजय भट, ज्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली नक्षत्रवर्षा आणि अनेक प्रयोग केले, जसा त्यांनी उल्लेख केला तसं 2003 साली सरांच्याचमुळे पूजनीय नानाजी काळे ह्यांची ओळख झाली. तसे माझे हे 3 श्रेष्ठ गुरु या विषयातले जे आहे त्यांनाही मी अतिशय विनम्र या निमित्ताने अभिवादन करतो की त्यांचा मोठा वाटा या सगळ्या वाटचालीत राहिलेला आहे. जसं सांगितलं त्याप्रमाणे कृषी हवामानशास्त्र या विषयातला मी विद्यार्थी आहे. मास्टर्स माझं इथे झालं. सुमारे 13 वर्ष मी ॲग्रो ॲडव्हायझरी सर्व्हिसेसमध्ये काम केलं आणि आता आणंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये 16 वर्ष मी अध्यापनाचं आणि संशोधनाचं काम करीत आहे. माझं PhD मी जेव्हा रजिस्टर केलं, इन सर्व्हिस PhD, तेव्हा प्रथम माझ्या गाईडनी मला एक वेगळा प्रॉब्लेम दिला होता. पण काही घटनांमुळे त्याच्यात काही ते सोईंग वगैरे होऊ शकलं नाही, मॉडेलिंगवर होतं. आणि मी त्यांना विनंती केली की मी ज्या विषयात काम करतो आहे, मला ज्याच्यामध्ये रस आहे, त्या विषयात मला काम करण्याची अनुमती द्या. तर त्यांनी मोठ्या मुश्किलने मला अनुमती दिली आणि तो प्रवास सुरू झाला. त्या प्रवासामध्ये अजून एक नाव मी इथे घेऊ इच्छितो, ते म्हणजे केदार दामले. केदार दामले हे मुंबईचे MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि आमच्या ओळखीमुळे आणंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयाचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून ते रुजू झाले. सरांनी जे काम इथे महाराष्ट्रात केलं होतं तेच काम गुजरातमध्येही कंटिन्यू केलं. 2005 साली एक्सपेरिमेंटल एक कॅलेंडर तयार केलं होतं. त्याचंही काम दामले आणि चिमोटे हे करत होते. विनय दाते पंचांगाचे तेही मदत करत होते. त्यामुळे ह्याला आपण रिसर्चच्या स्वरूपात कसं पुढे न्यायचं, कारण या विषयात मला काही फार गती नव्हती. तर ते डे टू डे बेसिसवर म्हणा किंवा जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तर केदार दामलेंनी मला बरंचसं शिकवलं या विषयातलं, कसं करायचं, काम कसं पुढे न्यायचं. आणि त्याचा सिनॉप्सिस प्रेझेंटेशन मी केलं. सिनॉप्सिस प्रेझेंटेशन झाल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 12 वेळा त्याच्यात दुरुस्त्या झाल्या. म्हणजे कमिटीसमोर प्रेझेंट केल्यानंतर, ॲक्सेप्ट झाल्यानंतर ही फायनल सिनॉप्सिस प्रेझेंटेशन हे 12 वेळा दुरुस्ती करून सुमारे 6-7 महिन्यांनी मी ते सबमिट केलं युनिव्हर्सिटीला. आणि ते मंजूर झाल्यावर मग प्रवास सुरू झाला. पण खरं संशोधन कसं असतं की त्या संशोधनामध्ये उतरल्यानंतर तुम्हाला कळतं की, आणि मी सांगायचो की ह्याच्यातून काय रिझल्ट्स येणार आहे हे मला माहीत नाही, खरे रिझल्ट्स काय येणार आहे हे संशोधन केल्यावरच कळेल. आणि जेव्हा डेटा ॲनालिसिस आणि बाकीच्या गोष्टी आम्ही सुरुवात केली तर मी इथे परत उल्लेख करू इच्छितो, तर आमची सौभाग्यवती इथे सुदैवानी आहे सौ वेदांगी वैद्य. तिने माझ्या मागे पाठपुरावा केला की तुझं PhD हे झालंच पाहिजे, आता वेळ घालवायचा नाही, हे नाही. आणि कोरोना काल हा माझ्या दृष्टीने तसा हे ठरला, कारण कंपल्सरी सुट्टी होती, घरी होतो. मग 2-2 लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर डेटा ॲनालिसिस चालू झालं आणि 6-7 महिन्यात मी काम संपवलं. आणि वेळेच्या आत तो थेसिस सबमिट केला आणि सुदैवाने तो वार्ष्णे सरांकडेच गेला आणि त्यांनी अतिशय उत्तम परीक्षण केलं. आणि 2020-21ला मी PhD त्या विषयात केली. तेव्हाच मी असं ठरवलं होतं की या विषयात आपण केवळ रिसर्च पेपर न लिहिता काहीतरी आपण ह्याच्यात ॲडिशन करू. या पुस्तकासंबंधी सांगितलं झालं तर पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल की जे ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याप्रमाणे आम्ही काम केलं. आणि जेव्हा काम करत होतो तेव्हा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करताना मूळ ग्रंथ वाचण्याचा मला योग आला. तर वराहमिहिराची बृहत्संहिता असो किंवा कादंबिनीसारखा ग्रंथ असो, अनेक ओरिजिनल रेफरन्सेस, रिसर्च पेपर्स मी गोळा केले आणि त्याच्या मोठ्या अशा 2 जाड बॉक्स फाईल झालेल्या. आणि त्याच्यावरून मी हस्तलिखित
त्याचं एक नोट्स काढल्या सगळ्या. तर त्या नोट्सही इतक्या चांगल्या आहे की त्याचं एक वेगळं पुस्तक होऊ शकतं पुढे. त्याच्यामध्ये संपूर्ण इतिहास आहे, वेदांपासून तर आत्तापर्यंत अर्वाचीन साहित्यापर्यंत, की हे पावसासंबंधी श्रेष्ठ ऋषीमुनींपासून ज्यांनी ज्यांनी काही लिहिलेलं आहे त्याचं एक संकलित आपण स्वरूप. अर्थात थेसिसमध्ये काही मर्यादा असते, त्याच्या ऑब्जेक्टिव्हप्रमाणे ते कमी जास्त होतं, पण त्या नोट्स मी अजूनही जपून ठेवलेले आहेत. पुढे मागे त्याचं हे पुस्तक आपण करू शकतो की प्राचीन हवामानशास्त्राचा इतिहास काय आहे, वेगवेगळ्या लोकांनी कसं काम केलेलं आहे, आणि प्रत्यक्ष डेटा घेऊन काम करत असताना पुष्कळ अडचणी आल्या. ॲनालिसिस कसं करावं हे काहीच माहीत नव्हतं. ह्याचा कुठलाही पायंडा किंवा ओरिजिनल थेसिस अवेलेबल नव्हता. तर ते सगळं एक्सप्लोअर केलं, परमेश्वरी कृपा म्हणावी किंवा जे काय असेल ते. आणि वन फाईन मॉर्निंग मी अडचणीत होतो, मला कळत नव्हतं पुढे कसं जावं. ज्यांना विचारायचं त्यांनी हात टेकले होते. ज्यांना मी विचारत होतो ते म्हणले की आम्हाला ह्याच्या पलीकडे नाही सुचत, तुझं बघ. पण मला ते क्लिक झाली आयडिया, आणि मग एक वेगळीच पद्धत या थेसिसच्या इव्हॅल्युएशनची स्टॅटिस्टिकल ती मी त्याच्यात मांडली. आणि मी प्रीडॉमिनंट प्लॅनेटरी कॉम्बिनेशन, ज्याला कारक ग्रह म्हणतात ज्योतिषाच्या भाषेत, ते मी शोधून काढण्याचा प्रयत्न केला. राजीव देवकर आमचे मित्र इथे बसलेले आहेत, त्यांनी मला डेटामधल्या एरर्स कशा शोधून काढायच्या ते शिकवलं. काही सॅम्पल डेटा पण त्यांनी करेक्ट करून दिला. आणि मी 16 स्टेशनचा अतिशय जिकिरीचा डेटा कंपाईल केला. सुमारे 50 ते 60 वर्ष किमान डेटा सगळा गुजरातचा 16 स्टेशनचा, 8 ॲग्रो क्लायमॅटिक झोनचा डेटा गोळा केला. त्याचं रेनफॉल क्लायमेटॉलॉजीचं पूर्ण ॲनालिसिस केलं. ते तर तसं सेट पॅटर्नप्रमाणे केलं. त्यासाठी लिटरेचर सर्वे केला. आणि मग खरी जी चॅलेंजेस होते त्यामध्ये विनय दातेंनी मला खूप मदत केली. विनय दातेंनी मला एक्सेलमध्ये त्याचे प्लॅनेटरी कॉम्बिनेशनच्या फाईल्स पाठवल्या. आणि 1980 ते 2018पर्यंत प्लॅनेटरी कॉम्बिनेशन त्यांनी मला पाठवले. त्याच्यामुळे मला एक्सेलमध्ये छोटे छोटे प्रोग्राम्स लिहायला मदत झाली. आणि आमच्या इथे एक कॉम्प्युटर सायंटिस्ट आहे, तर तिची मदत घेऊन त्या रिसर्च असोसिएटची मी छोटे छोटे प्रोग्राम लिहून ते ॲनालिसिस केलं. माझे गाईड म्हणले मी सांगितलं होतं त्याच्यापेक्षा तो दुप्पट काम करून ठेवलेलं आहे. पण म्हटलं काय हरकत नाही, या विषयात करायचं तर ते सर्वोत्कृष्ट करूया आपण. आणि त्या प्रेरणेने हे काम पुढे नेलं. आणि जे ग्रंथांमध्ये, पूर्वीच्या ग्रंथांमध्ये जे ग्रहयोग दिलेले आहेत ते असे 35 ग्रहयोग मी शोधून काढले लिटरेचरमधून. आणि त्या 35 ग्रहयोगांचं गुजरातमध्ये कोणत्या स्टेशनला किती भाकीत येतं त्याचं परीक्षण केलं. आणि नंतर मला असं लक्षात आलं की काही नियम जे आहे ते आपणही सुचवले पाहिजे किंवा काढले पाहिजे. ते ॲनालिसिस केलं, रिव्हर्स इंजिनिअरिंग पद्धतीने केलं. म्हणजे पावसाची सुरुवात केव्हा होते ते काढलं. वेट स्पेल म्हणजे पाऊस जो 3 दिवस 4 दिवस कंटिन्युअस पाऊस असतो त्याला वेट स्पेल म्हणतात. शॉर्ट वेट स्पेल आणि लाँग वेट स्पेल ते केव्हा येतात. पावसाचं विड्रॉवल म्हणजे पावसाच्या सुरुवातीचे 2, पावसाच्या विड्रॉवलचे 2 असे 4 मॉडेल्स, वेट स्पेल आणि एक्स्ट्रीम रेनफॉल. म्हणजे एका दिवसात जर 100 मिलीमीटर म्हणजे 4 इंचापेक्षा जास्त पाऊस असेल तर असे दिवस, अशा 4 पॅरामीटरचं. आणि ग्रह सगळेच घेतले मी, कारण विनय दातेंनी मला सगळाच डेटा पाठवला. साधारण संदर्भामध्ये प्लुटो, नेपच्यून ह्याचा काही उल्लेख नाही आहे, पण मी त्याचे पण नियम, कारण मला डेटा मिळाला तर मी त्याचं ॲनालिसिस केलं. आणि पर्टिक्युलरली एक्स्ट्रीम रेनफॉलच्या बाबतीमध्ये ते असे जे ग्रह आहे स्लो मूव्हिंग प्लॅनेट ह्याचाही कधी कधी असर होत असतो हे लक्षात आलं. आणि 16 स्टेशनसाठी मी कारक ग्रह शोधून काढले, जे नवीन म्हणजे नवीन संशोधनाचं काम म्हणता येईल. जसं आणंदमध्ये सर म्हणत होते तसं त्यांनी प्रस्तावनेत मला विचारलं की आणंदमध्ये पाऊस सुरू होण्याचा असेल तर कोणता ग्रहयोग पाहिजे. तर ते मी काढलं शोधून की आणंदमध्ये पाऊस सुरू व्हायचा असेल तर हे ग्रहयोग असतील तर पाऊस सुरू होईल, हे ग्रहयोग असतील तर एक्स्ट्रीम रेनफॉल पडेल, आणि हे ग्रहयोग असेल तर पाऊस पडणार नाही किंवा मग विड्रॉलला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने 16ही स्टेशन, कारण व्हेरिएबिलिटी खूप आहे गुजरातमध्ये. म्हणजे कच्छमध्ये फक्त 250 मिलीमीटर पाऊस पडतो आणि डांग वलसाडमध्ये 2000 मिलीमीटरच्याही वरती पाऊस पडतो. तर अशा व्हेरिड रेनफॉल क्लायमेटॉलॉजीचा पूर्ण अभ्यास करून प्रत्येकाचे कारक ग्रह शोधून काढले आणि त्यांचं 4 वर्षाचं इंडिपेंडंट व्हॅलिडेशन केलं. म्हणजे डेटा 2015-14पर्यंत घेतला, 80 ते 14, त्याच्यावरून प्लॅनेटरी कॉम्बिनेशन शोधून काढले. आणि जे प्लॅनेटरी कॉम्बिनेशन निघाले त्याचं इंडिपेंडंट व्हेरिफिकेशन केलं. म्हणजे तशा अर्थाने हे पूर्ण आपण सायंटिफिक वेनी काम पूर्ण केलं. आणि दुसरं जे एक मला अतिशय आकर्षक वाटलं ते म्हणजे वराहमिहिरेच्या बृहत संहितेमध्ये प्रवर्षण अध्याय आहे 21वा. त्यामध्ये 3 श्लोक आहेत. त्या 3 श्लोकाचा मतितार्थ असा आहे
की वटपौर्णिमेनंतर पहिला पाऊस ज्या दिवशी पडतो, वटपौर्णिमा ही आपल्याला माहीत असते, ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा, त्यानंतर पहिला पाऊस पडेल त्या पावसाचं चंद्र नक्षत्र कोणतं आहे हे आपल्याला पंचांग किंवा कुठेही कॅलेंडरवर कळतं. ते माहीत असेल तर वराहमिहिराच्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणचा सिजनल पाऊस काढू शकता. मग त्यासाठी एक HV बालकुंडी आहे, त्यांनी मेजरमेंट ऑफ रेनफॉल इन एन्शंट इंडिया नावाचा एक पेपर लिहिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी ते कन्व्हर्शन दाखवलं होतं आणि एका रिसर्च पेपरमध्ये वार्ष्णे सरांनी पण ते व्हॅलिडेट केलं होतं किंवा तेही पण मांडलं होतं आम्ही. तर साधारण एक द्रोण म्हणजे 6.4 सेंटीमीटर पाऊस, 64 मिलीमीटर पाऊस असतो. तर द्रोणांच्या हिशोबाने वराहमिहिराने लिहिलेलं आहे. त्याला आपण मॉडर्न युनिटमध्ये कन्वर्ट केलं आणि त्याचा एक रेडी रेकनर टेबल केला. त्यासाठी अय्यंगार नावाचे एक संशोधक होते, त्यांचा एक रिसर्च पेपर मला मिळाला 2004 साली पब्लिश झालेला, आणि 2005 साली विजय भट आणि आम्ही मिळून एक पेपर लिहिला होता. तर तोच रेडी रेकनर आम्ही तयार केला आणि त्यानुसार मी 16 स्टेशनचं वराहमिहिर पद्धतीने त्याचं जे अनुमान आहे ते काढलं 50 वर्षाचा डेटा घेऊन, आणि त्यावरून ते किती ॲक्युरेट येतं ते पाहिलं, व्हॅलिडेशन केलं. आणि व्हॅलिडेशन केल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. 1500 वर्षापूर्वी वराहमिहिर होऊन गेले. इतकं सखोल त्यांनी काम केलेलं आहे आणि निरीक्षणावर आधारित ते आहे. त्यामुळे जी व्हेरिएबिलिटी पावसात दिसते ती व्हेरिएबिलिटी वराहमिहिर कॅच करतो आहे, कारण ते निरीक्षणावर आधारित आहे. आणि दुसरं मला एक अतिशय आश्चर्य वाटलं ते म्हणजे वटपौर्णिमेनंतर 27 चंद्र नक्षत्र हे रोज बदलतं. त्यामुळे 27 नक्षत्र 27 दिवसात येतात. तर वटपौर्णिमेपासून 27 दिवसापर्यंत भारतातल्या जवळपास सगळ्या स्टेशनमध्ये ऑनसेट होतो मान्सूनचा. पहिला रेनफॉल म्हणजे ऑनसेट आहे. तर तो जर ऑनसेट तो मॉडेल कॅप्चर करत आहे आणि त्यांनी 27 नक्षत्राला 10 ग्रुपमध्ये विभाजित केलं आहे. म्हणजे क्लास इंटरवलने फ्रिक्वेन्सी काढायची, हे टेक्निक वराहमिहिराला माहीत होतं का? तर त्याचं उत्तर होय आहे. एवढंच नव्हे तर अय्यंगारने काय केलं, उज्जैनीचे होते हे वराहमिहिर, उज्जैनीपासून तर राजस्थानच्या जयपूर वगैरे पर्यंत ज्या पट्ट्यामध्ये त्यांनी पूर्ण संशोधन केलं आहे त्या सगळ्या केंद्रांचा पावसाचा डेटा घेऊन त्यांनी ॲनालिसिस केलं अय्यंगारनी आणि सांगितलं ज्या पावसाची व्हेरिएबिलिटी ही 40% असते त्या ठिकाणचं तुम्ही वराहमिहिर मॉडेलनी प्रिडिक्शन करू शकता. आणि मलाही तोच अनुभव आला. गुजरातमधले एक्स्ट्रीम रेनफॉल कंडिशन सोडल्या तर जवळपास आम्ही 16 स्टेशनपैकी 10 स्टेशनचं ते 10 ते 12 स्टेशनचं आम्ही अगदी ॲक्युरेट प्रिडिक्शन करू शकतो. आणि आता एक शेवटचा मी तुम्हाला सक्सेस स्टोरी सांगतो आणि थांबतो इथे. ते म्हणजे या वराहमिहिर मॉडेलला मी व्हॅलिडेट केल्यानंतर सगळे म्हणतात ठीक आहे थिसिस झाला, सगळं झालं, आता तुम्ही विसरले, आता तुमचं आउटपुट काय? प्रश्न आला. राजीव देवकरने एक मिटिंग घेतली होती, त्याच्यात सरळच प्रश्न विचारला, शेतकऱ्यांना तुम्ही सांगा आता पाऊस केव्हा पडेल आणि किती पडेल. म्हटलं केव्हा पडेल ह्याच्यासाठी खूप डिटेल कॅल्क्युलेशन लागतात, ते मी नाही केलेले आहे. पण मी गुजरातचं जे व्हॅलिडेशन केलं आहे तर 2022मध्ये गुजरातच्या 16 स्टेशनचं किती पाऊस पडेल हे मी सांगतो. डेटा घेतला आणि त्याचं ॲनालिसिस केलं आणि 16 स्टेशनचा एक टेबल मी सगळ्यांना ईमेल केला. साधारण 19 ते 20 जूनला मी तो ईमेल केला. म्हणजे 20 जूनला ते प्रेडिक्शन तयार झालं होतं. त्याचं व्हॅलिडेशन आत्ता केलं. आजचाच डेटा मी यांना क्षितिज सरांना पाठवला. आणंदमध्ये 1024 मिलीमीटर मी पाऊस प्रेडिक्ट केला, मिलीमीटरमध्ये. आणि आजचा आकडा मी पाटोकले सरांना दाखवला, तो 971 मिलीमीटर आज पाऊस झालेला आहे. म्हणजे जून महिन्यात मी निर्धास्त होतो की इतका तर पाऊस पडणारच आहे, 1000 मिलीमीटर. 16 स्टेशनवरून अख्ख्या गुजरातचं व्हॅलिडेशन केलं. गुजरातचा नॉर्मल आहे 16 स्टेशनवरून 750 मिलीमीटर. वराहमिहिरच्या पद्धतीने माझं जे ॲक्युरेसी निघाली ती 1000 मिलीमीटर. ह्याचा अर्थ गुजरातमध्ये जास्त पाऊस पडेल हे माहीत होतं. 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण गुजरातमध्ये या 16 स्टेशनवरून 1200 मिलीमीटर ऑलरेडी पाऊस पडलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की 1500 वर्षानंतरसुद्धा वराहमिहिर पद्धतीने आपण पाऊस सांगू शकतो. आता लोक म्हणतील आमच्या गावचा पाऊस सांगाल का तुम्ही? तर सांगता येईल, प्रोव्हायडेड यू शूड हॅव 30 इयर्स डेटा. तर मी असं म्हणेल सायंटिफिकली की 30 वर्षाचा डेटा जर तुमच्याजवळ असेल, वराहमिहिर पद्धतीचं व्हॅलिडेशन करा आणि डोळे झाकून त्याचा वापर करा. तर या ग्रंथाचं हे वैशिष्ट्य आहे. इंडियन नॉलेज सिस्टीमवरचा सायन्स स्ट्रीममधला, वेदर सायन्समधला हा पहिला ग्रंथ आहे असं आपण गृहीत धरू शकता. आणि सरांनी एका भाषणात सांगितलं होतं की आता आपण जे रेफरन्सेस देतो ते सगळे वेस्टर्न रेफरन्सेस असतात, पण हा पहिला PhD थिसिस आहे की ज्याच्यामध्ये ऋग्वेदापासून सगळे रेफरन्सेस आहे.
तर आपल्या वैज्ञानिकांनी जे काम करून ठेवलं आहे ते आजच्या भाषेत मांडण्याची गरज आहे. काशीनाथ देवधरांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहिल्यानंतर काही कॉमेंट्स आल्या की आम्हाला शेतकऱ्यांना थोडी इंग्रजी कळतं. तर ते आव्हान आहे. विविध भाषांमध्ये पण याचं रूपांतर जरूर व्हावं. भीष्म प्रकाशनला मी विनंती करेल की त्यांनी जसं बाकीच्या ग्रंथांचं अनेक भाषांतरं आणलेली आहेत तसं याही ग्रंथाचं भाषण इंग्रजी त्याच्यासाठी की एक थेसिस रेडी होता, करेक्टेड होता, काही त्याच्यात एरर्स नव्हत्या, म्हणून तो इंग्रजीत जसा तसा मांडला आणि पूर्ण वैश्विक समुदायासमोर एक ऑथेंटिकेटेड आपण थेसिस तो आपला पुस्तक ठेवलेला आहे. भाषांतर आवश्यकतेनुसार आपण करू शकतो. तर या निमित्ताने परत एकदा सगळ्या माझ्या गुरूंना मी नमन करतो. त्यांच्या पाठिंब्याने, त्यांच्या आशीर्वादाने हे झालेलं आहे आणि माझा आनंद गगनात मावत नाही आहे, कारण माझे गुरु इथे हजर आहे आणि त्यांच्या हस्ते पुस्तकाचं उद्घाटन होतं आहे. ह्याच्यासारखा दुसरा आनंदच नाही. त्यामुळे अतिशय समाधानाने मी इथे आलेलो आहे आणि मी अतिशय आनंद व्यक्त करतो आणि इथे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वेगवेगळे प्रयोग करून, डेटा गोळा करून, व्हॅलिडेशन करून तुम्ही एक खूप मोठं काम निर्माण केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्हाला वार्ष्णेय सरांकडून किंवा नाना काळे काकांकडून या सगळ्या गोष्टींची ओळख झाली, तशीच ओळख आता हे आपले जे भीष्मचे विद्यार्थी आहेत, भीष्म स्कूल ऑफ इंडियन स्टडीज, त्या विद्यार्थ्यांना पण ती ओळख आता तुमच्याकडून होती आहे या सगळ्या गोष्टींची. ही खरंच खूपच भाग्याची गोष्ट आहे. आता मी आपले आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत श्री काशीनाथ देवधर सर, त्यांचा परिचय करून देते आणि मग त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सीमेवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शत्रूचा मुकाबला करणाऱ्या जवानांच्या हातातील शस्त्र उत्तम दर्जाचे असावे याच्यासाठी नेहमीच कार्यरत असलेले शास्त्रज्ञ म्हणजे काशीनाथ देवधर सर आहेत. पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचे ते समूह संचालक म्हणून नुकतेच निवृत्त झाले. देशातील काही मोजक्या गन एक्सपर्टमध्ये त्यांची गणना होते. विज्ञान भारती या देशव्यापी स्वयंसेवी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रचार प्रमुख म्हणून ते काम करतात. संशोधन ज्ञान विचार प्रतिष्ठान डॉक्टर श्रीपती शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस पुणे या संस्थेचे अध्यक्ष आणि खडकी शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून सर कार्यरत आहेत. तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त करा. नमस्कार. डॉक्टर वार्ष्णेय सर, डॉक्टर क्षितिज पाटोकले आणि डॉक्टर विद्याधर वैद्य, मला आज खूप आनंद होतो आहे की वैद्य सरांचं पुस्तक एक ऑथेंटिक डॉक्युमेंट म्हणून जगासमोर आलेलं आहे. कारण आत्तापर्यंत कसं झालेलं आहे की भारतामध्ये प्रत्येक गोष्ट झाली की कुणीतरी म्हणतं आमच्या वेदामध्ये अमुक होतं आणि मग ते म्हणतात की कुठं आहे, त्याचं काय डॉक्युमेंट काय आहे काय नाही. तर असं डॉक्युमेंट खरं म्हणलं तर मी डिफेन्समध्ये काम करत होतो म्हणजे, आणि डिफेन्समध्ये काम करत असताना सगळे मिसाईल असतात किंवा क्षेपणास्त्र असतात, यांचा कंट्रोल गायडन्सचा एक प्रोग्राम असतो. जवळजवळ 40,000 लाईनचा प्रोग्राम. तो ऑनबोर्ड कॉम्प्युटरवरती सतत रिअल टाईममध्ये रन होत असतो. आणि मग त्या मिसाईलला कुणीकडं जायचं आहे काय, तो जो एरर कॅल्क्युलेशन गॅप आणि टार्गेटकडं ते जाण्यासाठी काम केलं जातं. मी त्याला म्हणलं अरे हा पूर्ण डॉक्युमेंट जे आहे प्रोग्राम आहे हा जर मी तुला दिला तर तुला कळेल का हे मिसाईल कसं जाईल ते. तर ते नाही कळणार. याचं कारण ते एका कोड लँग्वेजमध्ये आहे. आपल्या भारतामध्ये डॉक्युमेंटेशन नाही असं म्हणलं जातं पूर्वी, पण आक्रमणाच्या काळामध्ये हजारो ग्रंथ जाळले गेले. ग्रंथसंपदा नालंदा असेल, तक्षशिला असेल किंवा हे माहिती आहे आपल्याला. त्यामुळं हे नव्हतं का तर डॉक्युमेंट्स होते, आत्ता नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
पण डॉक्युमेंटेशनचा भाग आपल्याला माहीत नव्हता, डॉक्युमेंट ठेवत नव्हतो असं काही नाही. रीतसर सगळे डॉक्युमेंट होते. वर्णनं अशी आहेत की 6-6 महिने हे मुघलांच्या आणि या आक्रमकांच्या फौजा त्याच्यावरती आंघोळीसाठी पाणी तापवतील एवढे ग्रंथ जाळत होते. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर 7-7, 8-8 मजली ग्रंथालय असणारी जे विद्यापीठ आहे नालंदा, त्याच्यावरती म्हणजे डॉक्युमेंटेशनचा भाग आहे. मुंबईला एक खूप मोठे शरू रांगणेकर नाव ऐकलं असेल, मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं. ते आमच्या सगळ्या सिनियर सायंटिस्टनं ARDमध्ये एक दिवसाचं वर्कशॉप घ्यायला आले होते, मार्गदर्शन करायला. तर ते म्हणले, तुम्हाला हे माहीत आहे का की 5000 वर्षापेक्षा जास्तीचा जो ज्ञान खजिना आहे आपल्या देशाचा, ह्याची किल्ली कुठं आहे? तर ह्याची किल्ली म्हणजे संस्कृत आहे. जसं सी लँग्वेज तुम्हाला येत नसेल किंवा अन्य त्या ज्या कॉम्प्युटरच्या लँग्वेज येत नसेल तर ते कोडिंग जे केलेलं आहे ते तुम्हाला कळत नाही. तुमच्या हातात जरी पूर्ण प्रोग्राम असला तरी तुम्ही काही मिसाईल उडवू शकत नाही. तसं संस्कृत ही की आहे, आपल्या ट्रेजरची ही किल्ली आहे. त्यामुळं संस्कृतला एक नामशेष केलं, मृत केलं की आपोआप भारतीय लोक खाली जातील हे जाणून जाणीवपूर्वक आपल्यावरती गुलामगिरी ठेवण्यासाठी म्हणून भारताची ज्ञानपरंपरा कमी आहे असं दाखवायचं हा प्रयत्न खूप झाला, मोठ्या प्रमाणावर झाला. मी विचार करत होतो की हे पुस्तक हा एक म्हणजे हिमनगाचा टोकसुद्धा नाही, अगदी एक पार्ट आहे छोटासा. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत. इसवी सन 499 साली म्हणजे 1600 वर्षापूर्वी आर्यभट्ट नावाचा आमचा एक ऋषी सायंटिस्ट होऊन गेला. केवळ निरीक्षणाद्वारे. आता 1600 वर्षापूर्वी काय साधनं असतील तुम्ही लक्षात घ्या, पण एवढ्या केवळ स्वतःच्या अभ्यासातून, सततच्या निरीक्षणातून आणि ह्याने त्या ग्रहस्थाने किंवा त्या शास्त्रज्ञांनी शोध लावला की पृथ्वी गोल आहे. ही पृथ्वी नुसती गोल आहे एवढं सांगून थांबले नाहीत. म्हणजे ज्यांना आपण प्रगत समजतो ते लोक गॅलिलिओच्या कालामध्ये 300-350 वर्षापूर्वीच्या सायंटिस्टना जाळून मारतात, कारण पृथ्वी सपाट आहे असं तिकडचं मत होतं. आपल्या इथं 499 साली या ग्रहस्थानी किंवा या आर्यभट्टांनी सांगितलं की पृथ्वी गोल आहे, ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवस रात्र होत आहेत. आकाशामधल्या सगळे सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्र, सगळ्या खगोलीय वस्तू किंवा गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वेकडे उगवतात, पश्चिमेकडे मावळतात. आपण म्हणतो 110 वर्षापूर्वी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आईन्स्टाईननी शोधून काढली. ही थिअरी आपल्या आर्यभट्टांना माहीत असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण नोंदवलं गेलं असेल का असा एक विचार. पण जगामध्ये मुद्दाम आपल्या शास्त्रज्ञांना दाबायचा, आपल्या शास्त्रांना दाबायचा असा प्रयत्न झाला. म्हणून अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याच्या लाल किल्ल्यावरनं आमच्या पंतप्रधानांना सांगायला लागतं की तुमच्या मनामध्ये छोट्यातली छोटी जी गुलामीची हे बसलेली आहे डोक्यामध्ये ती काढून टाकली पाहिजे. हा मला वाटतं त्यातलं एक पाऊल आहे की आपल्या देशामध्ये काहीच सायन्स नव्हतं. म्हणजे आत्तासुद्धा तुम्ही गुगल केलं तर वेद म्हणजे काय आहेत, वेद म्हणजे काव्य आहे इथपर्यंत सांगितलं जातं. त्याच्यातलं ज्ञान काय आहे, त्याचं हे काय आहे हे बघायला पाहिजे. तर हे कधीतरी परत एकदा जगाला ठणकावून सांगणं असेल, हे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या स्वतःचं ज्ञान त्यांना कळेल अशा भाषेत सांगितलं पाहिजे. म्हणजे आपण हळदीची लढाई जिंकली असं म्हटलं जातं. हळदीची लढाई म्हणजे कुठली, तर हल्दी घाटीची नाही, तर हळदीचा पेटंटच्या संदर्भातली जी लढाई होती, डॉक्टर माशेलकरांनी सगळ्या जगासमोर ती मांडणी, त्याचं पेटंट मिळू नये ह्याच्यासाठी प्रयत्न केले. आणि मग त्यांनी एक DG CSIR असताना, म्हणजे डायरेक्टर जनरल CSIRचे असताना एक डिजिटल लायब्ररीची स्थापना केली की आपल्या इथं असणारं ट्रॅडिशनल नॉलेज जे आहे ते नॉलेज डिजिटल फॉर्ममध्ये जगाला उपलब्ध करून दिलं की हे आमचं ऑलरेडी आहे, ह्याच्यावर आता कुणी क्लेम करू शकणार नाही, या ज्ञानावरती पेटंट घेऊ शकणार नाही. किंवा ह्याच्यासाठी TKDL नावाची एक संस्था चालू केली आणि
सर्व प्रकारचं आयुर्वेदापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये खूप प्रकारचे औषधोपचार आहेत. आयुर्वेद तर प्रूव्हन सायन्स ज्याला म्हणू आपण, अशा पद्धतीचं सायन्स आहे की जे 5,000 वर्षापूर्वीपासून प्रचलित आहे आणि आजही त्याचा वापर भारतातच नव्हे तर जगभरात होतो असा अनुभव आहे. आम्ही विज्ञान भारतीतर्फे वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस घेतो. त्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसला 400 प्रतिनिधी परदेशातनं 40 अन्य देशातनं येतात की जे सगळे भारतीय ओरिजिनचे नाही आहेत, अन्य तिकडचे नागरिक आहेत, पण ते आयुर्वेदाचा अभ्यास करण्यासाठी येतात. आणि मग आता ती इंटिग्रेटेड सिस्टीम, हेल्थ सिस्टीम किंवा ह्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. तर नुसतं शरीर असं न करता जे आपलं तत्त्वज्ञान आहे की शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सगळ्यांचा एकत्रित विचार केला पाहिजे आणि या सगळ्याचा अभ्यास आयुर्वेदामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये नुसता रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काय करायचं याच्यासाठी काम केलं. म्हणजे पथ्यपाणी असेल, त्याची दिनचर्या कशी असली पाहिजे, ऋतुचर्या कशी असली पाहिजे, ह्याच्यात निकष लावून दिलेले आहेत. आणि जे लेह लडाखमध्ये चालतं ते तामिळनाडूला चालत नाही. स्वाभाविकपणे डिफेन्समध्ये असल्यामुळं मी प्रत्येक ठिकाणी जायचा प्रसंग आला. मला लेह लडाखमध्ये ट्रायलसाठी मी 21 दिवस -40° तापमानामध्ये राहिलो. आणि राहत असताना शनिवार रविवारची सुट्टी जवळपासचं काय आहे हे बघण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो. तिथं एक बुद्ध गुंफा होती. त्या बुद्ध गुंफेमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला योगायोगाने तिथला उत्सव होता, महोत्सव होता. आणि त्या महोत्सवामध्ये काही नृत्य प्रकार होते. ते इतके शांत हालचालींचे नृत्य प्रकार होते. याचं कारण तिथं ऑक्सिजन जो लागतो आपल्या एखाद्या ॲक्टिव्हिटीला तो मिळत नाही. 20,000 फूट 15,000 फूट उंचीवरती समुद्रसपाटीपासूनचे हे ठिकाण आहेत. तिथं ऑक्सिजन काही हवा विरळ असल्यामुळं पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. म्हणजे मी आत्ता ज्या गतीत बोलतोय त्या गतीत बोलू शकत नाही. तिथं अशी स्थिती होती. एक महिना मी 2 वेळा थांबलो तिथं आणि अनुभव घेतला. पण हेच तामिळनाडूमध्ये भरतनाट्यम इतक्या फास्ट होतात, म्हणजे गतीमध्ये, स्थितीमध्ये, ह्याच्यामध्ये असा व्हरायटी असणारा देश आपला आहे. त्याच्यात स्थल, काल, मान, पर्वत, प्रमाण सगळीकडे सारखं आहे. आपल्या जवानांच्या हातामध्ये शस्त्रां कुठली पाहिजेत ह्याचं काम करत असताना -40ला पण ते शस्त्र चाललं पाहिजे. 48 डिग्री किंवा प्लस अशा पोखरणच्या वाळवंटातही ते चाललं पाहिजे. म्हणून आम्ही जे शस्त्र तयार केलं होतं त्या शस्त्राच्या ट्रायल्स आणि त्यानिमित्ताने आम्ही स्वतः -40मध्ये सुद्धा 2 महिने, म्हणजे एक महिना 2 वेळा जाऊन राहिलो होतो. आणि 48° पुढं तापमान असताना पोखरणसारख्या वाळवंटामध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यात जाऊन थांबलो होतो. का तर ते जे शस्त्र आहे ते चाललं पाहिजे. आता आपल्याला मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने पण बघितलं तर या सगळ्याचा विचार केला तर मला या 40 वर्षामध्ये अनुभव असा आलेला आहे की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्यांची शस्त्र, आत्ता आपण बघितलं की आत्मनिर्भर भारताकडे चालू आहे. असा तो विषय नसल्यामुळे मी मांडत नाही, तो 1 तासाचा वेगळा विषय आहे. पण गुरु शिष्यांच्यामध्ये मला उभं करण्याचं कारण कदाचित यांच्या डोक्यात असं असेल की भारतीय शस्त्रास्त्र परंपरा काय होती ह्याचा अभ्यास मी करावा आणि काही पुस्तक प्रकाशात यात येऊ शकतं का. त्यामुळं निश्चितच मी अशा काही अभ्यास, म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये मला अगदी गन पावडरपासून ते किंवा ह्याच्यामध्ये एक माणूस मारायचा असेल तर 80 जूल एनर्जी पुरेशी असते किंवा अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. त्याच्यासाठी वेगळा प्लॅटफॉर्म आपल्याला हे करता येईल. पण भारतीय हे गन पावडरची निर्मिती कशी झाली तर ती भारतातूनच झाली. किंवा डॉक्टर कलाम आमचे प्रमुख होते, ते नासामध्ये गेले होते आणि त्यांनी तिथं चित्र बघितलं. तिथं त्या लढाईचं चित्र आहे. पाश्चात्य जगाला रॉकेट हा जो कन्सेप्ट आहे हा भारतातून गेलेला आहे. आणि हे नासामधल्या भाषणामध्ये कलामांनी सांगितलेलं वाक्य, मी नाही. त्यामुळं त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं आणि तिथं त्याचं चित्र पण लावलेलं आहे. हैदरच्या लढाईमध्ये किंवा टिपू सुलतानचा हा जो भाग आहे, ब्रिटिशांच्या ज्या वेळेला लढाया झाल्या त्यावेळेला गंगाराम तेली नावाचा जो एक ज्याला गन रॉकेट डिझायनर म्हणता येईल
असा माणूस आहे की त्यांनी ती दारू ठासून एका नळीमध्ये भरलेली होती ब्रासच्या, आणि त्याला पेटवून ते रॉकेट तिकडे उडवत होते आणि ब्रिटिशांकडे जात होते. त्यांनी ते कॅप्चर केले, उडून त्यांच्यावर पडलेले कॅप्चर करून घेऊन गेले, आणि काहीतरी वेगळं आहे असं, म्हणजे ज्याला शतपथ असं म्हणलं जातं, 100 अग्निगोळे एका वेळेला टाकण्याची क्षमता वगैरे असे आहेत. म्हणजे महाभारतामध्ये आपण उल्लेख खूप ऐकतो, पण आज त्याचं तंत्रज्ञान आपल्याकडं नाही आहे. पण त्याच सिस्टीमवरती आज इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलचा एक भाग आहे की ज्याला MIRV म्हटलं जातं, की मल्टिपल इंडिपेंडंटली मॅन्युअर्ड करता येणारे रीएंट्री व्हेकल्स. रीएंट्री याचा अर्थ वातावरणाच्या बाहेर जाऊन परत आत आणणं. याच्यासाठी जे लेटेस्ट तंत्रज्ञान आहे किंवा हायपरसॉनिक वेलॉसिटी, याच्यावरती काम सध्या चालू आहे. अनेक गोष्टी मिक्स कराव्या लागतात, कारण मॉडर्नमध्ये आपण आत्ता ती जी उंची गाठली आहे, तर ह्याला जर आपल्या पारंपरिक आणि प्राचीन ह्याची जोड मिळाली तर आपण जगामध्ये विश्वगुरू नक्कीच होऊ. त्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे, आणि जगाला ज्या भाषेत कळतं त्या भाषेतच समजवावं असं असल्यामुळं ती भाषा आपण आत्ता निश्चितच पुढं घेऊन जाणार आहोत. मला असं वाटतं की या निमित्ताने हे जे पहिलं पाऊल आपण या क्षेत्रात टाकलेलं आहे, अशी असंख्य म्हणजे लक्षावधी प्रकाशनं व्हायला पाहिजेत, तेव्हा कुठं भारताची जी वैचारिक संपदा आहे, बौद्धिक संपदा आहे, ही जगासमोर येईल. त्याच्यामध्ये एकट्या दुकट्याचं काम नाही, सगळ्यांनीच त्यात सहभाग घेतला पाहिजे. आणि एक प्लॅटफॉर्म आहे तयार आपल्याकडं भीष्मच्या माध्यमातून. आपण सगळ्यांनी भीष्मलाही जोडून घेतलं पाहिजे. काय आपण जे आवश्यक आहे त्या पद्धतीने करून घेऊ. माझ्याकडनं जे होईल ते मी करीन असं मी त्यांना विश्वास असल्यामुळे त्यांनी मला इथं उभं केलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. मला वाटतं एक कणही गन पावडर न वापरता तुम्ही इथे असलेल्या सगळ्यांना चांगल्या अर्थाने मारून टाकलं. तुमचे विचार खरंच खूप प्रेरणादायी आहेत. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर MC वार्ष्णेय सर, त्यांचा परिचय मी करून देते. आग्रा विश्वविद्यालयामधून सरांनी MSc केले आणि कृषी हवामानशास्त्र या विषयामध्ये PhD केली आहे. ते कृषी हवामानशास्त्राचे विशेषज्ञ आहेत. क्रॉप मॉडेलिंग या क्षेत्रामधील जगातील विख्यात वैज्ञानिकांमध्ये त्यांची गणना होते. 2004 ते 2010 दरम्यान ते आणंद कृषी विद्यालयाचे कुलपती, तर 2014 ते 17 कामधेनू विश्वविद्यालयाचे प्रथम कुलपती होते. 1996 ते 2000 ते एकत्रित महाराष्ट्राचे सहप्रांत कार्यवाह आणि 2000 ते 2004 पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाहक म्हणून कार्यरत होते. सर, मैं आपको विनंती करती हूँ कि आप हम सबको मार्गदर्शन करें. व्यासपीठ पर विराजमान ऐसे आज के इस कार्यक्रम के मुख्य अतिथि डॉक्टर काशीनाथ जी देवधर, जिन्होंने यह सारा का सारा प्रबंध किया है और प्रकाशन किया है, ऐसे डॉक्टर पटुकले, मेरे विद्यार्थी डॉक्टर विद्याधर वैद्य, उपस्थित सभी बंधु और भगिनी, मैं हमेशा बोलने की शुरुआत गीत या प्रार्थना की एक पंक्ति से करता हूँ. वैसे ही आज भी मैं आपको गीत की एक पंक्ति सुनाता हूँ और फिर अपना विषय प्रारंभ करता हूँ. तप कर नंदन करें धरा को, तप कर नंदन करें धरा को,
गले मेघ से, गले मेघ से तप कर नंदन करें धरा को। मित्रों, ये गीत मुझे अपने अंतर्राष्ट्रीय विश्व हिंदू परिषद के जो अध्यक्ष थे श्री माननीय अशोक जी सिंघल, उन्होंने सिखाया था। मैं बड़ा भाग्यवान हूँ कि मुझे परम पूज्य रज्जू भैया, अशोक जी सिंघल, ऐसे सभी बड़े बड़े अधिकारी जिनको गीतों से बहुत लगाव था, उन्होंने मुझे गीत सिखाए। मैं आज इस कार्यक्रम में आकर के और कितना प्रसन्न हूँ आपको बता नहीं सकता। मुझे ऐसा लगता है कि आज के इस कार्यक्रम में आने की जो प्रसन्नता है, या आज का ये जो कार्यक्रम है, उसकी प्रसन्नता की तुलना आप केवल दो ही व्यक्तियों की प्रसन्नता से अनुमान कर सकते हैं। एक विद्याधर के पिता थे भास्कर राव जी वैद्य, जो विद्याधर को लेके मेरे पास आए थे कि इसके एग्रीकल्चर मीटोलॉजी में आप एडमिशन करा दीजिए। आज अगर वो होते और वो इस पुस्तक को देखते तो उनको जितनी प्रसन्नता होती, लगभग वही स्थिति मेरी। और दूसरे ऐसे व्यक्ति थे आदरणीय मागो वैद्य, वो विद्याधर के काका थे, बड़े काका। तो बाबूराव वैद्य जो थे वो भी बहुत अच्छे वक्ता थे और विषय को बहुत अच्छा रखा करते थे। उनको ये बात मालूम थी कि हाँ, विद्याधर मेरे पास पढ़ रहा है और पढ़ करके आगे जाएगा। इसलिए ऐसे दोनों महापुरुषों की जो प्रसन्नता है, उसके बाद सचमुच में तीसरे क्रमांक पर मेरी प्रसन्नता है कि मुझे बहुत खुशी हुई है कि यह पुस्तक प्रकाशित हुई है। इस सारे विषय की शुरुआत ये 1988 में जब मैं अमेरिका से लौट करके आया, और आने के बाद मैंने जब कोर्स डिस्ट्रीब्यूशन किया तो उसमें से जो फिजिकल मीटरोलॉजी विषय था, माइक्रोमीटरोलॉजी विषय था और क्रॉप मॉडलिंग, ये तीनों विषय मैंने अपने पढ़ाने के लिए रखे और बचे हुए साथियों को दूसरे विषय दिए। जब मैं फिजिकल मीटरोलॉजी पढ़ाने गया इन लोगों को, तब जो था रिसिप्ट ऑफ रेडिएशन ऑन ए फ्लैट सरफेस, मतलब जो एक धरातल पर 1 मीटर बाई 1 मीटर की पृथ्वी हो तो उसके ऊपर कितना सूर्य प्रकाश गिरेगा और कैसे गिरेगा, उसकी जो क्वांटिटेटिव गणना है वो कैसे की जाए, वो करना मैं इनको सिखा रहा था, बता रहा था। और तब मुझे ये बात समझ में आई कि अरे यह जो एंगल ऑफ डेक्लिनेशन है, एंगल है, एंगल ऑफ इंसिडेंस है, ये सारी की सारी चीज़ें विस्तार से पढ़नी चाहिए, अच्छे से समझनी चाहिए, तब मैं इनको बता पाऊँगा, नहीं तो नहीं बता पाऊँगा। इसलिए फिर मैंने उस विषय का बहुत ही गंभीरता से अध्ययन शुरू किया। और वो सारा करने के बीच में ही मुझे समय मिला तो मैं दिल्ली गया, और दिल्ली जा कर के जिसे आप जंतर मंतर कहते हैं, वो सचमुच में यंत्र और मंत्र, वह अपनी ऑब्जर्वेटरी है। और उस ऑब्जर्वेटरी पे फिर मैं गया, फिर वहाँ जा कर के वो सब मैंने यंत्र देखे कि हमारे भारतीय ऋषियों ने वहाँ पर बैठ कर के ऑब्जर्वेशंस कैसे लिए होंगे। वहीं से फिर आज जिसको कुतुब मीनार कहते हैं, वो जो विष्णु ध्वज है, वह कुतुब मीनार पर भी मैं गया, वहाँ जा कर के भी देखा, और ये बात समझ में आई कि सचमुच में ग्रहों के और नक्षत्रों के ऑब्जर्वेशन यहाँ से लिए जा सकते हैं। और तब ये बात समझ में आई कि भारत में ऐसी 5 ऑब्जर्वेटरी थी। दिल्ली का जंतर मंतर उसमें से एक है, मथुरा में एक थी, काशी में एक थी, उज्जैन में एक थी और जयपुर में एक थी। जब मेरा जयपुर का प्रवास हुआ तो जयपुर में देखा, वहाँ भी मैं ऑब्जर्वेटरी में गया, देख करके मुझे अच्छा लगा कि हाँ, पूर्वजों ने काफ़ी कुछ ऑब्जर्वेशंस यहाँ लिए होंगे। मथुरा और काशी की ऑब्जर्वेटरीज पूरी ख़त्म हो गई है, वहाँ कुछ नहीं बचा है। लेकिन उज्जैन की ऑब्जर्वेटरी अभी भी है। इसलिए जब मेरा प्रवास उज्जैन का हुआ तो फिर मैं उज्जैन गया, उज्जैन की ऑब्जर्वेटरी में गया, वहाँ जा कर के मैंने पूछा, लोगों से देखा, तो फिर उन्होंने बताया कि हाँ, यहाँ से
पंचांग, इसका जो भी ऑब्जर्वेशन होते हैं उसके आधार पर पंचांग प्रकाशित करते हैं, उसकी एक जूनी प्रति उन्होंने निकाल करके मुझे दी। ऐसा धीमे 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 बढ़ते बढ़ते मुझे वो विषय का, अरे यह विषय तो बड़ा अच्छा विषय है और इसको बिल्कुल उत्साह के साथ विद्यार्थियों ने पढ़ना चाहिए। मैं जैसे जैसे उनको वो विषय पढ़ाता गया वैसे वैसे केवल फिजिकल मीटोलॉजी नहीं तो ज्योतिष इत्यादि ये सब भी विषय मुझे समझ में आ गई। वैसे मेरा ज्योतिष का अभ्यास पहले भी था, मेरे पिता ज्योतिष का ज्ञान रखते थे, इसलिए उनकी जो किताबें थीं वो किताबें हम बहन भाई सब छुपा छुपा के पढ़ते थे। उसमें से मैं ऑलरेडी हस्त सामुद्रिक वगैरह सीख चुका था, पर फिर सचमुच में सारी बातें मैंने इन लोगों को पढ़ाते समय सीखी और वह इनको पढ़ाते समय सीखने के बाद धीमे धीमे ये विषय आगे बढ़ा और यह विषय आगे बढ़ने में फिर हमारे साथ अन्य लोग जुड़ते चले गए। उसमें से सबसे प्रमुख नाम रहा विजय भाई भट्ट का। विजय भाई आकर के जुड़े और जुड़ने के बाद ही विषय निकला। तो उन्होंने कहा कि ठीक है, आपने यह जो सभा भरनी शुरू की है इसको चालू रखिए और यह जो वैज्ञानिक आप बुला रहे हैं उनको पहली गिफ्ट जो है वो मैं अपने पेंशन के पैसे से दूंगा। मान लो सरकार नहीं देती है, आपको उसमें से प्रोविज़न नहीं है ग्रांट्स में से देने का, पर मैं अपनी पेंशन में से दे सकता हूँ। विजय भाई पहले व्यक्ति ऐसे थे कि जिन्होंने अपनी पेंशन के पैसे में से 1 लाख रुपए निकाल करके दिए और उसके आधार पर हमारी पहली छोटी सी कॉन्फ्रेंस हुई और उस कॉन्फ्रेंस में सभी को जो मेमेंटो दिए गए थे वो उसमें से खरीद के दिए गए थे। धीमे धीमे हमारा वो काम बढ़ता चला गया। हम कासाम में बैठते थे तो फिर किसानों को भी बुलाने लगे, वैज्ञानिकों को भी बुलाने लगे और एग्रीकल्चर के हमारे वैज्ञानिक तो बैठने ही चाहिए थे, हमारे विद्यार्थी तो सभी बैठते ही थे। ऐसा करते 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 यह विषय आगे बढ़ता चला गया और मेरे ख्याल से जैसे ही हमारा वो विषय आगे बढ़ा कि धनसुख भाई शाह भी उसमें आके जुड़ गए। धनसुख भाई शाह बिल्कुल एग्रीकल्चर कॉलेज के नज़दीक ही रहते हैं। उनको जैसे ही पता लगा कि हाँ ज्योतिष के आधार पर काम होने लगा है, ज्योतिष में वो आए, वो रस रखते थे। आपको सुन के आश्चर्य होगा, धनसुख भाई का ज्योतिष का और इन सारे विषयों का ABCD कोई संबंध भी नहीं था, परंतु उन्होंने धीरे धीमे अभ्यास किया। एक सन्यासी ने उनको बताया और बताने के बाद धनसुख भाई ने हाथों से लिख लिख करके जो रजिस्टर बनाए हैं, जो डाटा सेट्स बनाए हैं, कमाल की हैं। अगर आप कभी देखोगे तो वो देख कर के समझ में आएगा कि सचमुच में धनसुख भाई ने तपस्या की है। मेरे ख्याल से हर साल के जितने रजिस्टर्स तैयार हो सकते थे वो उन्होंने तैयार किए और वो सब फिर जब हमारी सभा में आते थे तो बताते थे कि उन्होंने कैसे कैसे किया है, क्या क्या किया है। पर वो जो साधु उनको बता करके गए थे वो उसके आधार पर किया करते थे। ऐसा धीमे धीमे हमारा जो काम था वो बढ़ता चला गया और बढ़ने के बाद फिर जैसे विजय भाई ज्वाइन हो गए तो फिर विजय भाई के माध्यम से हमारे साथ लक्ष्मीकांत चिमोटे भी आ गए और मैं शोलापुर के प्रवास में जाता था, इसलिए विनय दाते के जो परिवार के लोग हैं उनसे मेरा परिचय हुआ। फिर यहाँ आने के बाद उनका जो दाते पंचांग निकलता है उसका सबका विषय समझ में आया। फिर मैंने सब जगह के पंचांग ढूंढने शुरू किए। मैं कर्नाटक में भी गया तो वहाँ भी मैंने जाकर के वहाँ के जो पंचांग निकलते हैं वो सब ढूंढे, देखे, अभ्यास किया और उसके बाद लगा कि सचमुच में पूर्वजों ने यह जो पंचांग है, पंच अंग हैं, वह सारे के सारे अभ्यास किए, सबका गणित किया और वो गणित सारा पब्लिश होता है। ऐसा करते करते हम लोगों ने नक्षत्र वर्षा इस नाम से कैलेंडर बनाना शुरू किया और हमने कैलेंडर बिल्कुल सरल तरीके से बनाया था कि हमारा कैलेंडर अगर आप दीवार पर लगाएं तो उसमें हमने हर डेट को अलग अलग कलर दिया था। अगर उस डेट पर कोई कलर नहीं है मतलब बरसात नहीं होगी, अगर उसके ऊपर हरा कलर है मतलब मध्यम बरसात होगी, जो मीन एवरेज वहाँ की बरसात है वो होगी। अगर उसका पीला कलर है तो मध्यम से कम होगी और अगर उसका नीला कलर है तो फिर बहुत तेज बरसात होगी और अगर लाल कलर है तो इसका मतलब है कि बरसात तो नहीं होगी, गर्मी भी खूब जोर की पड़ेगी। और यह जो कैलेंडर हमने बनाया नक्षत्र वर्षा का, फिर उसमें हमने उस स्थान का, उस डेट का एवरेज रेनफॉल कितना आएगा वो भी लिखा था और उसके नीचे एक छोटा सा टेबल बनाकर इन सब लोगों ने टेम्परेचर का भी मैक्सिमम मिनिमम उसका भी एवरेज निकाल के लिखा हुआ था कि टेम्परेचर कितना रहेगा इस डेट में, इस डेट में, इस डेट में।
ऐसा हमारा नक्षत्र वर्षा कैलेंडर हमने हर जिले का एक पेज बनाया था। ऐसा करते हुए हमारा नक्षत्र वर्षा कैलेंडर जो बना, तो वह कैलेंडर हमने पब्लिश किया, बांटा, सब तरफ लोगों को दिखाया। और वह दिखाते हुए जिस समय अखिल भारतीय बैठक हो रही थी संघ की, उस अखिल भारतीय बैठक में उस दिन की भोजन की व्यवस्था जो थी बांटने की, वो मुझे करनी थी महाराष्ट्र प्रांत के कार्यवाहक के रूप में। माननीय सुदर्शन जी भोजन करने के लिए बैठे थे, मैंने उनको जाकर के वो भोजन करते करते कैलेंडर दिखाया कि ये कैलेंडर ऐसा ऐसा हमने बनाया है। तो सुदर्शन जी ने देखा, उनको बहुत अच्छा लगा। उनका वो जो दोनों बैठे हैं ना, उनको भी जाके बताओ। वो दोनों मतलब एक नरेंद्र मोदी थे और एक जो थे प्रमोद महाजन थे। ये दोनों बैठे हुए आपस में गप्पा कर रहे थे और सुदर्शन जी ने उनकी ओर देख के बताया। तो फिर जैसे ही भोजन समाप्त हो गया तो मैं वो कैलेंडर लेकर के और उनके पास गया और उन दोनों को भी मैंने दिखाया। तो उन्होंने कहा ये तो बहुत अच्छा बनाया आपने। मेरे लिए तो वो विषय वहाँ समाप्त हो गया था, पर मेरे साथ हमेशा माननीय सुदर्शन जी का पीठ पर हाथ रहा कि जब भी कोई बात होती थी तो वो तुरंत मेरा नाम सुझाते थे कि आप जाकर के वो वर्षने जो महाराष्ट्र प्रांत के कार्य उसको बताओ। उनकी वजह से फिर ऑर्गेनिक एग्रीकल्चर, ऑर्गेनिक्स के सारे काम, ये सब मैंने उनके कहने पर शुरू किए, सीखे और बढ़ाए। नक्षत्र वर्षा कैलेंडर हमने लगातार 5 वर्ष पब्लिश किया। और केवल हमने पब्लिश किया इतना ही नहीं, तो ये सब लोग बैठे हुए गणित करते थे। लक्ष्मीकांत चिमोटे आते थे, लक्ष्मीकांत के साथ खासतौर से विद्याधर को जोड़ा था कि तुम उनसे वो सारी विधि सीखो कि जो डेट है उस समय सूर्योदय के समय कौन से ग्रह हैं, कौन से नक्षत्र हैं, उनकी कितनी डिग्री है, उसका जो एंगल ऑफ डेक्लिनेशन है उसकी कितनी डिग्रीज हैं, और फिर उस सब के साथ इसमें युति कैसे है, प्रतियुति कैसे है, वो भी देखो। वो सब ये लोग बस लक्ष्मीकांत जी चिमोटे जितना सिखा सकते थे उतना उन्होंने सिखाया। कैलेंडर्स पब्लिश होने शुरू हो गए और बहुत अच्छे से पब्लिश होते रहे। बाद में मेरी भेंट नितिन गडकरी से हुई और नितिन जी को भी दिखाया कि गडकरी जी ये हमारा इस तरह से कैलेंडर पब्लिश होता है, अगर हो सके तो आप महाराष्ट्र सरकार की ओर से हमें थोड़ी आर्थिक सहायता कीजिए। तो उन्होंने कहा कि वार्ष्णेय जी आप ऐसा कीजिए, पहले 5 साल आप पब्लिश कर लीजिए अपने खर्चे से, उसके बाद हम आपको महाराष्ट्र सरकार की ग्रांट्स दिलवा देंगे। उनके वो कहने के बाद हम तो पब्लिश कर ही रहे थे, वो पब्लिकेशन का काम हमारा चालू रहा, पर उसी बीच में मोदी जी को वो सारी बातें बहुत अच्छे से समझ गई थी। मोदी जी को जब मैंने मेरा बायोडाटा दिखाया, हमें जो अवार्ड्स वगैरह मिले थे इस कासाम को, वो सारे उनको पता लगे। तो जैसे ही आनंद यूनिवर्सिटी की स्थापना हुई, आनंद यूनिवर्सिटी में उन्होंने वाइस चांसलर करके मुझे आमंत्रण दिया। मैं यहाँ से रिटायर हो चुका था इसलिए फिर वहाँ पहुँचा, और मेरा भाग्य उसके पहले वहाँ पहुँच गया कि जो काशी से एक स्वामी जी थे वो गवर्नर साहब के पास आए। वो गवर्नर साहब के पुराने परिचित थे और उन्होंने कहा कि हम ये चाहते हैं कि यहाँ यज्ञ के माध्यम से और बरसात हो सके, ऐसा कोई कराने वाला है क्या? तो नवल किशोर जी ने मोदी जी पास सामने बैठे हुए थे, तो मोदी जी से कहा कि कोई ऐसा विद्वान है? बोले हाँ। उन्होंने वहीं बैठे बैठे फ़ोन किया कि वार्ष्णेय जी आप आकर के ज़रा गवर्नर साहब को मिल लीजिए। मैं दूसरे ही दिन गांधीनगर पहुंचा, गवर्नर साहब से मिला। गवर्नर साहब ने उन साधु जी से मिलवाया और मिलने के बाद हमने तय किया कि हाँ ठीक है, हम तो ये सारा काम कर सकते हैं, ऑलरेडी करते थे। हमने नाना काड़े को संपर्क किया। नाना काड़े से मेरा पूर्व परिचय था और पूर्व परिचय होने की वजह से मैं वहाँ जा कर के देख करके आया था। जैसा उनके बोलने में आया, माननीय सुदर्शन जी उनके यज्ञ के समय पर वार्षी में उपस्थित रहे थे, और वो सब होने के बाद नाना काड़े को मैंने जब कहा कि ऐसे ऐसे गवर्नर साहब भी रहेंगे, पूरी गुजरात की कैबिनेट रहेगी, मंत्रोच्चार के साथ अपना कार्यक्रम शुरू होना चाहिए, तो नाना ने भी कहा कि अच्छा ठीक। तो उन्होंने वार्षी से जितने शिष्य थे वो बुलाए, और केरल में थे उनके जो बेटे वगैरह टीम गई हुई थी उसको भी बुलाया। और उस दिन जो अहमदाबाद के मैनेजमेंट इंस्टीट्यूट है उसके हॉल में स्टेज पर पूरी कैबिनेट, मतलब नवल किशोर जी, उनके बाजू में मोदी जी और बचे हुए सारे मंत्री, और सामने पूरे वैज्ञानिक हॉल जो था वो खचाखच भरा हुआ था, और नाना काड़े उनके पीछे, उनके साथ उनके सारे शिष्य। और फिर पूरे मंत्रोच्चार के साथ जो हमारी कॉन्फ्रेंस शुरू हुई, तो मानसून 2005
सारे गुजरात में गूंज गया कि हाँ मानसून 2005 हुआ है। और उसके बाद वो सभा पूरी हुई, पेपर्स प्रेजेंटेशन हुए, सारा विषय हो गया। दूसरे दिन सब लोग आंखें मल रहे थे कि उतने में जो नाना काड़े ने वेदी वगैरह बनाई थी और यज्ञ करने की बात थी, तो वो फिर यज्ञ हमने साइंटिस्ट लोग सब आधे नींद में आधे स्थिति में, उसमें से कुछ आए कुछ नहीं आए बैठे थे। नाना काड़े ने आहुति शुरू की और उन्होंने जैसे ही एक आहुति दी और ज्वाला जो थी वो 32 फीट ऊपर गई, सब और शोर मच गया, रोड का ट्रैफिक रुक गया, रिक्शे रुक गए, बाकी सारे वैज्ञानिक भाग करके आए और मीडिया बिना बुलाए सारा का सारा इकट्ठा हो गया कि अरे क्या हो रहा है यहाँ। फिर मीडिया ने रिक्वेस्ट की कि सर आप एक बार उनसे और विनती कीजिए कि एक आहुति और दें, हमें वो पूरी की पूरी ज्वाला जो है वो फोटोग्राफ करनी। विश्वास मानिए, फिर नाना से हमने कहा कि नाना एक आहुति और दीजिए आप। तो नाना ने जो दूसरी आहुति दी तो फिर से ज्वाला जो थी वो 32 फीट 35 फीट ऊपर गई और सारे लोगों ने उसको फोटोग्राफ किया। सारे वैज्ञानिकों की नींद उड़ गई और दूसरे दिन सारे टीवी सारे पेपर सब पर एक ही समाचार था, मानसून 2005। और उसके बाद फिर जो था वो गुजरात में पब्लिकेशन शुरू हुआ। हमने नक्षत्र वर्षा कैलेंडर वहाँ भी बनाया और वहाँ फिर लक्ष्मीकांत चिमोटे को भी बुला लिया। ख़ास तौर से ये काम आगे बढ़े इसके लिए हमने जिस दामले का उन्होंने उल्लेख किया उस दामले को वहाँ सर्विस पे रखा, क्योंकि इन दोनों को तो हम रख ही सकते थे, उसमें तो कोई अड़चन नहीं थी। दामले का विषय थोड़ा अलग था, केमिस्ट्री थी, तो भी हमने जो हमारी प्रोसेस डिपार्टमेंट था प्रोसेस इंजीनियरिंग का, उसमें केमिस्ट्री की पोस्ट थी, वहाँ पर उसको रखा। और ऐसा करते करते हमने एक अच्छा ग्रुप तैयार किया कि जिसमें पूरा का पूरा नक्षत्र वर्षा कैलेंडर बन सके और पब्लिश हो सके। सारा डाटा हम विनय दांते से यहाँ से भी मंगा लेते थे और वहाँ का भी हमारे पास डाटा था। वह सब करके कैलेंडर बनना शुरू हुआ और पहला जो कैलेंडर 2005 के बाद बना तो हमने कहा कि मोदी जी ने भी कहा कि गांव-गांव में बंटना चाहिए। ठीक है, हमने उसकी 20,000 प्रतियाँ निकाली। 20,000 प्रतियों के साथ वो कैलेंडर जो था वो सारे गुजरात में बांटा गया और बांटने के बाद सब और जो है हर ऑफिसर को ये बताया गया था कि कैलेंडर किसानों को दिया जाना चाहिए, दिया गया। उस कैलेंडर पर सचमुच में तो हमारी जो बुद्धि थी उसके हिसाब में हम मोदी जी का फ़ोटो लगाने वाले थे, क्योंकि उस समय मुख्यमंत्री थे। जो उस समय के जो हमारे एडिशनल चीफ सेक्रेटरी थे डॉक्टर अविनाश कुमार जी, मैं डॉक्टर अविनाश कुमार और हम दोनों मिलकर के मोदी जी के पास गए। मोदी जी से कहा कि मोदी जी कैलेंडर तैयार हो गया और हम इसे पब्लिश कर रहे हैं, हम ये चाहते थे कि इसके ऊपर फ्रंट पेज पे आपकी फ़ोटो लगा दें तो कैसा रहेगा। तो मोदी बोले कि वैसे मुझे तो कोई ऐतराज़ नहीं है, पर आप इनसे पूछो इनका क्या कहना है। तो अविनाश कुमार साहब मेरे साथ ही गए थे, तो अविनाश कुमार साहब ने देख करके कहा कि नहीं सर फ़ोटो नहीं लगनी चाहिए। बोले क्यों? अविनाश कुमार साहब भी बारामती के थे रहने वाले। तो उन्होंने कहा कि नहीं उसका फ़ोटो नहीं लगना चाहिए। क्यों? बोले अगर फ़ोटो लगा और ये प्रेडिक्शन करेक्ट नहीं निकला, गलती से बरसात नहीं हुई, तो अनेक किसान ऐसे हैं जो आपके ऊपर केस करेंगे। ये कहेंगे कि आपने प्रेडिक्शन किया था कि आपकी जो बरसात होगी, लेकिन प्रेडिक्शन खरा नहीं निकला और हमारी खेती सूख गई, तो हमारा लॉस आप भरो। तो तुरंत ये बात समझ में आ गई। तो हमने उनका फ़ोटो तो नहीं लगाया, लेकिन 20,000 कैलेंडर छाप करके सारे गुजरात में बांटे। और वो बांटने के बाद फिर हर साल कैलेंडर वहाँ पब्लिश होने लगा। नंबर कम हो गया, साइज़ छोटा हो गया, लेकिन 5-6 साल तक हम लगातार पब्लिश करते थे। और उस सब का काम विद्याधर को रहता था कि विद्याधर ने वो सारा गणित करना है, सारा डाटा एनालाइज करना है। विद्याधर ने और केदार दामले, लक्ष्मीकांत चिमोटे, ये सब ने मिल करके और वो पूरा का पूरा कैलेंडर तैयार करना और तैयार करने के बाद वो पब्लिश होना, ये हमारे गुजरात में मतलब 5 साल हमने यही काम महाराष्ट्र में किया था, वही अगले 5 साल हमने गुजरात में किया और काम जो था वो उस गति से आगे बढ़ता चला। ये सब होते होते आपको आश्चर्य होगा और अच्छा लगेगा सुन करके कि सचमुच में जिस दिन यूनाइटेड नेशंस ने कासम सैंक्शन किया था हमारा, उसके 1 साल बाद ही उन्होंने NCMRWF नेशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग वो भी सैंक्शन किया था। वो सैंक्शन करने के बाद
हमने जैसे ही कुछ सभाओं में ये बात बताई कि हम कैलेंडर के माध्यम से और किसी भी स्थान विशेष का और डेली वेदर प्रेडिक्ट कर सकते हैं। स्वाभाविक था, उनसे सवाल पूछा गया कि अगर ये लोग बिना किसी संसाधन के और डेली वेदर बता सकते हैं या लोकेशन स्पेसिफिक बता सकते हैं तो फिर भारत सरकार का क्या। तो फिर भारत सरकार ने कहा अच्छा ठीक है, अभी तक हम एग्रो क्लाइमेटिक जोन वाइज बताते थे, डिस्ट्रिक्ट वाइज बताते थे, अब हम तालुका वाइज बताएंगे। भारत सरकार के प्रेडिक्शन की जो तालुका वाइज बात आई है वो हमारे कारण आई। उसके बाद फिर उन्होंने कहा कि प्रेडिक्शंस जब एनालिसिस की तो भारत सरकार जो सुपर कंप्यूटर से एनालिसिस करती थी, उस सुपर कंप्यूटर के बाद भी पहले दिन की जो एक्यूरेसी रहती थी वो दूसरे दिन कम हो जाती थी, तीसरे दिन और कम होती थी, पाँचवें दिन काफ़ी कम हो जाती थी। जबकि हमने मीटिंग्स में कहा कि नहीं, हमारी जो एक्यूरेसी है, क्योंकि हम हर दिन की अलग कैलकुलेशन करते हैं, हम हर दिन के सूर्योदय के समय ग्रहों की स्थिति क्या है, नक्षत्रों की स्थिति क्या है, उसका चरण क्या है, उसका डिक्लिनेशन क्या है, ये सब हम कैलकुलेट सेपरेट करते हैं और उसके आधार पर बताते हैं उस दिन बरसात होगी या नहीं होगी। इसलिए हम लोकेशन वाइज और डेली वेदर प्रेडिक्ट करते हैं। तो फिर गवर्नमेंट ने उनको फिर से डांट लगाई कि नहीं, तुम डेली वेदर प्रेडिक्शन करो। इसलिए आज जो भी NCMRWF की ओर से प्रेडिक्शन होता था, उस प्रेडिक्शन में जो ब्लॉक वाइज प्रेडिक्शन होने लगे और डेली प्रेडिक्शन शुरू हुए, वो सब कासाम में ये काम देखने के बाद शुरू हुआ। सचमुच में कासाम का जो कैलेंडर का सारा काम था वो हमने जिस समय नेशनल कॉन्फ्रेंस में पब्लिश किया, प्रेजेंट किया, तो विद्याधर को उसके लिए अवार्ड मिला था। हमको चांदी की प्लेट मिली थी उस सब के लिए, और बेस्ट डायरेक्टर का मुझे अवार्ड मिला था। मतलब सचमुच में कासाम में मुझे हमेशा कहते हुए बहुत प्रसन्नता होती है। डेली पेड लेबर में जो लेडीज़ काम करती थी उनसे लेकर के और हाईएस्ट अधिकारी मैं था, मुझ तक सबको प्रमोशन मिल गया। मुझे नक्षत्र वर्षा को ऐसा हाथ लगा कि जो बरसा तो केवल महाराष्ट्र में ही नहीं बरसा, तो कासाम के सब लोगों के भाग्य पर बरस गया और सभी लोग अपने अपने स्थान पर उन्नति पा करके उससे आगे गए और आगे जाने के बाद काम आगे चलता रहा। विद्याधर का और इसके एक मित्र हैं करांडे, उनका दोनों का काम, उनका सिलेक्शन हम आनंद में कर चुके थे। लोग काफ़ी दोष निकालते थे, काफ़ी विरोध करते थे, पर उस सब के बाद भी इनका सिलेक्शन हो गया, ये कन्फर्म हो गए, आगे बढ़ा। पर आगे इनको PhD होना बहुत ज़रूरी है, अगर PhD नहीं हुआ तो फिर मुश्किल हो जाएगी। तो जैसे विद्याधर को हमने एस्ट्रोमीटोलॉजी में स्पेशलाइज किया था, वैसे ही करांडे को हमने क्रॉप मॉडलिंग में किया था। वेदर इसमें विद्याधर ने काम करना शुरू किया और करांडे ने क्रॉप मॉडलिंग में काम शुरू किया। करांडे की थीसिस क्रॉप मॉडलिंग में पूरी ही। विद्याधर से जब बातचीत हुई तो मैंने कहा कि ठीक है, तुम जो है बचाए इसकी कि क्रॉप मॉडलिंग में करो या जो विषय में तुमको रस नहीं है उसमें करो, जिसमें तुमने सारी उम्र लगा दी है, लगभग 15-16 वर्षों से काम किया है, उसी विषय में PhD करो तो अच्छा रहेगा। और वो बताने के बाद उसने, जो व्यासपंड है वहाँ के हेड, मेरे सहकारी थे वहाँ, तो उनको जब उसने कहा कि नहीं मैं बरसात के प्रेडिक्शन पर ही काम करूँगा, उन्होंने भी स्वीकार किया। और स्वीकार होने के बाद विद्याधर का PhD का जो काम था वो उस विषय में आगे बढ़ा। इसलिए सचमुच में विद्याधर की जो थीसिस है उसके लिए जो पुण्याई है, जो सहयोग है, जो कोऑपरेशन है, वो अनेक लोगों का है। मतलब जैसे मतलब सुनकर के लोगों को आश्चर्य लगेगा, पर मोदी जी का जैसा उसमें सहयोग है, कोऑपरेशन है, माननीय सुदर्शन जी का कोऑपरेशन है, इसी तरह से नीचे के भी अनेक लोगों का कोऑपरेशन है कि जिस अच्छा सचमुच में भारतीय संस्कृति इतनी विशाल संस्कृति है, इतनी पुरानी संस्कृति है कि उसको खोज करके निकालना और उसको आगे बढ़ाना ये कोई छोटा मोटा काम नहीं है। इसलिए सारे लोगों का सहयोग लगे उसमें, इसमें कोई आश्चर्य की बात नहीं। पर इन सब लोगों के आशीर्वाद, इन सब लोगों के प्रयत्न, इन सब लोगों के सहयोग और उस सब से ये सारा का सारा काम आगे बढ़ा और इस रूप में पहुंचा कि फिर उसकी थीसिस हुई। मेरे पास थीसिस आई थी, मैंने थीसिस चेक की और चेक करने के बाद वापस भेजी, फिर इसका वाइवा लिया। वाइवा लेने के बाद जो है जब ये पुस्तक लिखी गई तो फिर उसका फॉरवर्ड लिखते हुए मुझे इतनी प्रसन्नता हुई। मैंने चलो कम से कम एक पाउल जो हमने आगे बढ़ाया था उसको हम परफेक्शन तक ले गए, हम पूर्णता
लेकर के पहुँचे। आज कम से कम इस सब के बाद कोई चीज़ रह जाएगी कि जो बाद में दुनिया रेफ़र कर सकती है कि यस, यह जो काम है ये आनंद यूनिवर्सिटी से हुआ है, या ये काम हमने रेफ़र करना चाहिए। मित्रों, ये बात के आगे की पीढ़ी ने सुनना चाहिए। मैं अपने नाती को साथ लेकर के आया कि वो देखे सुने कि उसके दादा क्या क्या करते थे, और फिर अगर संभव हो तो वो भी उसी तरह से काम करे और आगे बढ़ कर के पब्लिश करे कि हाँ, इसलिए यह परंपरा पीढ़ियों तक बनी रहे, इसकी हमारी इच्छा है कि हाँ ठीक है, मेरे विद्यार्थी, उसके विद्यार्थी, हमारे बच्चे, वो सब उस काम में लगें और उस काम को आगे बढ़ाएं। काशीनाथ जी ने जो बात कही, सचमुच में वह बात हमें और संघ को भी पूरे देश के बारे में समझ में आई है। सारे देश को एग्रीकल्चर हमने सिखाई है। हमसे पहले एग्रीकल्चर किसी को आती ही नहीं थी, चाहे वो चावल की खेती हो, चाहे गेहूं की खेती हो, चाहे मूंग की दाल हो, चाहे वो उड़द की दाल हो, ये सब खेती जो है करना, ये हमने सिखाया। पर आज की एग्रीकल्चर की किसी भी थीसिस में, किसी भी मतलब सिंगल एक भी थीसिस में भारत का रेफरेंस नहीं आता है। भारत का मतलब कम से कम चावल की खेती है, गन्ने की खेती है, कॉटन की खेती है, कि जो हमने सारी दुनिया को सिखाई हैं, उसमें भी हमारा कहीं रेफरेंस नहीं आता है। हमारे विद्यार्थी थीसिस लिखते हैं, रिव्यू ऑफ लिटरेचर लिखते हैं, सारा पश्चिम के लोगों का, विदेशों का रेफरेंस देते हैं, हमारा रेफरेंस नहीं देते हैं। हमने सुमंगलम नाम से ग्रुप बनाया है कि जिसमें पंच महाभूत के आधार पर कि जो आकाश है, वायु है, अग्नि है, जल है, पृथ्वी है, उसके आधार पर संशोधन हो और हमारे वैज्ञानिक अपने जो सोर्सेस हैं उनको रिव्यू करें, उसको रेफ़र करें और रेफ़र करके और फिर उसको बताएं कि नहीं, ये कॉटन हमने निकाली है, ये गन्ने की खेती हमने निकाली है, चावल हमने निकाला है। ये जो सारी बातों को लेकर के केंद्र के स्तर पर संघ में समझ में आया, इसलिए वो सुमंगलम ग्रुप बनाया। उस सुमंगलम ग्रुप में जो खेती का काम है वो मेरे पास है। हम देश भर में कॉन्फ्रेंसेस ले रहे हैं और वो सारी की सारी कॉन्फ्रेंसेस में हम जो वैज्ञानिकों को बुलाते हैं कि वो वैज्ञानिक तो आएँ, पर उनके साथ में उनको ये बात समझ में आनी चाहिए कि ये जो सारा विश्व चल रहा है, जो हमारी फिलॉसफी है वो पंचमहाभूत की है। ये 93 या 104 एलिमेंट से दुनिया नहीं बनी है। दुनिया जो बनी है वो पंच महाभूतों से, पंच तत्वों से बनी हुई है। और ये जो भारत का सिद्धांत है, ये सब ओर फैलना चाहिए। हमने हैदराबाद में अभी कॉन्फ्रेंस की थी, मैं और मेरी पत्नी, हम दोनों गए थे। बहुत ही यशस्वी, जब पास 350-400 वैज्ञानिक आए और उनके सामने वो सारा का सारा काम प्रदर्शित हुआ। अभी 3-4 दिन बाद मैं फिर गांधीनगर जा रहा हूँ। गांधीनगर में लैंड लॉस एंड लैंड यूज़ प्लानिंग, इसके ऊपर फिर कॉन्फ्रेंस रखी है। भूमि के कानून कितने हैं और उन कानूनों के आधार पर हम किसानों को किस तरह से सताते हैं, कैसे हम त्रास देते हैं। मतलब भारत सरकार आज अपनी सरकार है 70 साल से, पर तो भी कानूनों में बदल नहीं हुआ है, कानून वैसे ही हैं। इस सब को लेकर के हमने कॉन्फ्रेंस की है। हम 4-5 वैज्ञानिक यहाँ से लेकर के जा रहे हैं। हमारी IRD जो है उसकी सुमिता दौंडकर है, वो भी हमारे साथ आ रही है। ऐसे हम 5 लोग यहाँ से पहुँचेंगे और गांधीनगर में लैंड लॉस के ऊपर कॉन्फ्रेंस कर रहे हैं। इसी तरह से हम धारवाड़ में जो एग्रीकल्चर है कि जो कैश क्रॉप्स हैं, उन कैश क्रॉप्स के ऊपर कैसे होगा, जो इनकम देने वाली जो खेती है उसके ऊपर क्या होगा, वो भी सारा कर रहे हैं। पूरे देश में 14 जगह पर इस तरह की कॉन्फ्रेंसेस हो रही हैं। और अब हम हर कॉन्फ्रेंस में जो भारतीय रेफरेंसेस है वो जानी चाहिए, जो भारतीय सिद्धांत हैं वो प्रस्तुत होने चाहिए। हमारा उद्देश्य है कि ये जो क्लाइमेट चेंज हुआ है, यह क्लाइमेट चेंज पश्चिम के विज्ञान की वजह से हुआ है। वो अगर हम बंद करें, भारतीय विज्ञान के आधार पर अगर हम सारा काम करें, तो हम क्लाइमेट चेंज को रिवर्स कर सकते हैं, हम वापस ला सकते हैं। और हम चाहते हैं कि दुनिया फिर से सुजलाम सुफलाम शस्य श्यामलाम बने। और हमारे वैज्ञानिकों को जाने के बाद भी अगली पीढ़ी दुआएं दे कि हाँ, आज भी पृथ्वी रहने लायक है, सुंदर है, सुख देने वाली है, अच्छी है। ये सब करने वाली भी जो हमारी भूमि है, उसके कल्याण के लिए हम ये सारी कॉन्फ्रेंसेस कर रहे हैं। उसी बीच में ये हमारी आज बरसात की कॉन्फ्रेंस हो गई है। और बरसात में ये देख करके कि विद्याधर ने कम से कम एक स्टेप, पहला स्टेप जो लिया है, जैसे नील आर्मस्ट्रॉन्ग ने पहला स्टेप लिया और चंद्रमा पर पहला कदम रखने वाला व्यक्ति हुआ,
ऐसे ही वारामीर की साइंस उसको लेकर के, भारतीय ज्ञान को लेकर के जो पहली थीसिस रखी है, ये हमारे देश की पहली थीसिस है जो इस विषय को लेकर के। मुझे बहुत अच्छा लगा है कि इस थीसिस के उसके लिए मैं आया और मैंने आकर के उसका वो सारा जो विमोचन है वो किया है। भगवान करे अगली पीढ़ियाँ, दूसरे वैज्ञानिक, दूसरे अन्य लोग इसके ऊपर काम करें। जैसे विद्याधर ने केवल 16 स्टेशंस का डाटा लिया है, मित्रों महाराष्ट्र के भी बहुत से स्टेशन बाकी हैं, और केवल महाराष्ट्र के ही नहीं तो कर्नाटक के, गुजरात के अलावा जो है मध्य प्रदेश के, उत्तर प्रदेश के, काशी के बहुत से स्टेशंस बाकी हैं। उन सब के ऊपर एनालिसिस की जाए और एनालिसिस करके यह जो सिद्धांत निकाला है कि अगर हमें कहना है कि आनंद में बरसात होगी तो कब होगी, तो जिस समय सूर्य और शुक्र ये साथ में आ जाएंगे, या जैसे हमारे धनसुख भाई ने कहा था कि जिस समय चंद्रमा और शुक्र जो हैं वो जब उसमें आते हैं तो फिर भारत में बरसात शुरू हो जाती है। ऐसे ही थंब रूल्स निकालने चाहिए कि जिन थंब रूल्स के आधार पर हमारे यहाँ लोग कह सकें हाँ ठीक है। जैसे ही जो शनि है वो पीछे निकल जाएगा और शुक्र आगे आएगा, तो शुक्र और चंद्र की अगर युति हुई तो फिर हमारे गांव में बरसात शुरू हो जाएगी। ऐसे सभी जगहों के लोकेशन वाइज, लोकेशन स्पेसिफिक, विलेज स्पेसिफिक अगर थंब रूल्स बन सके तो विश्वास मानिए कि इस देश का किसान खुद होकर के देखेगा और कहेगा कि हाँ बरसात होने वाली है, कितनी होने वाली है, और इस बरसात में हम सोइंग करें या नहीं करें, और सोइंग करें तो किस क्रॉप की करें। ऐसा सारा ज्ञान आगे बढ़े इस शुभ चिंतन के साथ। आप सबने मुझे शांति के साथ सुना और आपने आज की इस विमोचन सभा में अपना सहयोग दिया, उस सब के लिए मैं आप सभी का हार्दिक आभारी हूँ। धन्यवाद। धन्यवाद सर। आज हम सब यहाँ पे जो उपस्थित है बहुत ही भाग्यवान है, क्योंकि हमें आप जैसे ऋषितुल्य गुरुजी से आज मार्गदर्शन मिला, आपकी वाणी सुनने को मिली। बहुत बहुत धन्यवाद सर। मी आता प्राध्यापक अनिकेत पाटील यांना विनंती करते की या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन त्यांनी करावं। अधिक वेळ न घेता फक्त शेवटी हा जरी वैद्य सरांच्या आवडीचा जरी विषय असला तरी तो संशोधन पूर्ण करणे यासाठी त्यांनी जे शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक कष्ट घेतलेले आहेत त्याची आपण कल्पना करू शकत नाही। तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या घेऊया। हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी सर्वात प्रथम डॉक्टर वार्ष्णेय सरांनी याला फॉरवर्ड देण्यासाठी फक्त एका फोनवरती संमती दिली। कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार हे त्यांनी आवर्जून सांगितलं। श्री काशीनाथ देवधर सर यांनी सुद्धा फक्त एका फोनवरती या कार्यक्रमासाठी नक्कीच उपस्थित राहण्याची संमती दिली। याबद्दल दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आपण सर्वांनी सुद्धा या विषयाचं महत्त्व समजून एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थिती नोंदवली। खरं तर प्रामाणिक सांगायचं तर आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती की किती लोक येऊ शकतील, कारण विषय म्हणजे पुण्यात अशा प्रकारच्या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी येतील ही थोडीशी म्हणजे कन्फ्यूज करणारी अवस्था होती, पण मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार। आणि सर्वात शेवटी महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ आज सवलतीच्या दरात सगळ्यांना उपलब्ध करून दिला आहे, त्याचा लाभ तुम्ही घ्यावा। एवढं बोलून मी सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो। सर्वांसाठी हा सभागृह उपलब्ध करून देणाऱ्या भारतीय विचार साधनाचे सुद्धा मनपूर्वक आभार। आणि नकळत कुणात जर नाव राहिलं असेल तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार। सर्वांसाठी बाहेर चहाची व्यवस्था केली आहे, चहा न घेता कोणी जायचं नाही। हां, हे पुस्तक याची MRP 499 रुपये आहे, पण सवलतीत तुम्हाला आज ते 350 रुपयांना आहे। कार्यक्रम संपला, मी असं जाहीर करतो। धन्यवाद।